नमः श्रीमद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः श्रीमत्कुलदेवतायै नमः। सर्व श्रोतृवृंदाला नमस्कार करून आज प्रामुख्याने एकनाथांचं चरित्र आणि आज गुरुवार आहे आणि आपली नृसिंह सरस्वती, तर त्या उपासनेच्या दृष्टीने म्हटलं जास्त कशावरती फोकस करेल तर आपण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा झाडा ही नाथरचितच आरती आहे। तर दत्त संप्रदायांशी एकनाथ महाराज कसे जुळले गेलेले आहेत, कारण त्यांच्याकडे सूर्योपासना सुद्धा आहे, प्रामुख्याने सूर्योपासना होती। पणजोबा भानुदास त्यांच्यामुळे विठ्ठल उपासना पण आलेली आहे आणि सद्गुरुनाथ जनार्दन स्वामी त्यांचे, तर त्यांच्यामुळे ते दत्त संप्रदायाशी जोडले गेले आणि त्या दत्त प्रीतीतून आणि दत्तात्रयांच्या आशीर्वचनातून पुढे कृष्ण भक्तीशी ते जोडले गेलेले आहेत। तर असा उत्कट मिलाप साधलेल्या या आपलं जे साधू पंचायतन आहे, तर एकीकडे ज्ञानेश्वर नामदेव, मध्ये एकनाथ येतात आणि एकाच वर्षी जन्मलेले तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी। तर त्या साधू पंचकातली जी महत्वाची कडी जो अद्भुत दुवा आहे ते एकनाथ महाराज, तर त्यांचं चरित्र घेताना तुम्हा साऱ्यांना सादर प्रणिपात करून जी माझी घरच्या अडचणींमुळे मी आज कमी पडेल याची मला जाणीव होते थोडी, पण जी माझी सेवा आहे चुकत मकत होईल ती सांभाळून घ्या ही मनोभावे प्रार्थना करून। मंडळी, आज पौष पौर्णिमा आहे, तर त्याचाही निर्देश करावासा वाटतो, कारण पौर्णिमा ही महत्वाची तिथी आहे। अहो दत्तात्रय, आवाज बरोबर आहे ना? दत्तात्रयांचा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त त्यांचा मार्गशीर्ष पौर्णिमेचा जन्म पण पौर्णिमा ही महत्वाचीच तिथी आहे। आणि परत पौष पौर्णिमा शाकंभरी मातेचं नवरात्र आज संपन्न झालेलं आहे, तर ते आई पार्वतीचंच रूप आहे शाकंभरी माता। कुणाकुणाची बदामीची शाकंभरी कुलदेवता आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण जो प्रसाद होतो तर शाक म्हणजे भाज्यांनी लगडलेली अशी ती आई शाकंभरी, आई पार्वतीची जी विविध रूप आहेत, जसं संक्रांती ते रौद्राणी आहे ते रूप आहे ते, तर ते पण आता संक्रांत झाली आणि आता रथसप्तमीला मकर संक्रांत सणाची सांगता होईल, तर सगळं जगतामध्ये आईचीच रूप विखुरलेली आहेत। तर शाकंभरी माता म्हणजे तिची जी नवरात्र आणि आज शाकंभरी पौर्णिमेला ती संपन्न झाली आणि आज काय तो गुरुपुष्यामृत योग, तर त्या निमित्ताने गुरुपुष्यामृत योग म्हणताना आज पेपरामध्ये जाहिराती बघितल्या असतील की सोनारांनी की आज सोनं खरेदी करा म्हणून, तर सोनं खरेदी करा वगैरे व्यवहाराच्या दृष्टीने हा चांगला योग आहे, ते आवश्यक आहे। पण ज्याला खरोखर आतनं कळवळा आहे किंवा कळकळ आहे जीवाला की माझं सोन्यासारखं आयुष्य घडलं पाहिजे, चरित्र झालं पाहिजे, तर त्यांच्यासाठी मात्र आज नाथ चरित्र घेते। म्हणून एकनाथ महाराज म्हणते की महात्म्यांची जी चरित्र आहेत तर त्याचा अभ्यास करता करता कुठेतरी एकतरी ओवी अनुभवावी, तसं कुठेतरी ते आपल्यात भिनलं तर मग ते सोन्यासारखं उत्तम चरित्र आणि आयुष्य घडलं। गुरुपुष्यामृत योग म्हणून सोनं खरेदी उत्तमच आहे, पण त्याच वेळेला आपण भाव, कारण आपण दत्तभक्त आहोत, तर तोही भाव हृदयात रुजवावा या प्रार्थनेसहित दत्तात्रयांना धरून मी एकनाथ चरित्र घेते। तर त्यामुळे गुरु दत्तात्रयांना मनोभावे प्रणिपात करून दत्तरूप कसं आहे तर 3 शिरे 6 हात तया माझा नमस्कार, खाके जोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, शंखचक्र गदा हाती पायी खडावा गरजती आणि शंखचक्र गदा हाती पायी खडावा गरजती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणजे सत्व रजतम आणि ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हीचा उत्कट मिलाप हे समन्वयकाचं अत्रिपुत्रम महातेजम, तर हे 3 उत्कट आविष्कार त्या निमित्ताने ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही रूप म्हणजे उत्तम समन्वय आणि समत्व भाव आहे। दत्तात्रयांकडे काय देव असेल, नर असतील, पिशाच योनी, सगळ्या प्राणी योनी सगळ्यांना जवळीक करणारे, तर त्यामुळे दत्त रूपम नित्य शुद्धम निराकारम निराभासम निरंजनम। तर अशा गुरुदेव दत्तात्रयांना अत्रिपुत्र आणि सतई अनुसूयेचा पुत्र आणि जी 3 रूप म्हणतो
तर त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, त्याच्यानंतर आपले श्रीपाद श्रीवल्लभ, नंतर हे नृसिंह सरस्वती, कारंजाचे नृसिंह सरस्वती, लाड औदुंबरी सगळी स्थानं घेतो. आणि तिसरे मग अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणतात किंवा वासुदेवानंद सरस्वती असंही कोणी म्हणतात. आणि बरीच म्हणजे रूपं त्याला जोडू शकू, पण ही 3 प्रामुख्याने तो त्रिगुणात्मक अवतार म्हणून आपण घेतो. तर त्या गुरुदेव दत्तात्रेयांना मनोभावे प्रणिपात करून, आणि जगात शिकण्यासारखं खूप आहे म्हणून नाथांनी जे भागवत, म्हणजे जो भागवत महापुराण, तर त्याच्यातल्या तो 12 स्कंधाचा, तर त्यातल्या 11व्या स्कंधावरती नाथांचं जे भागवत आहे, एकनाथी भागवत आहे. तर त्याच्यामध्ये जे एक प्रकरण येतं की अवधूतांचे 24 गुरु, म्हणजे यदुराजा नर्मदा तटाकी विमनावस्थ स्थितीत फिरत असताना त्याला चराचरात भ्रमण करणारे अवधूत दत्तात्रय गाठ पडले. आणि मग त्यांनी दत्तात्रयांना जे विचारलं की आपल्या चिंतारहित स्थितीचं, अवस्थेचं रहस्य काय, तर तेव्हा दत्तात्रयांनी सांगितलं की सृष्टीमध्ये बहुत लोक, म्हणजे हे बघता बघता जे गुण आहेत ते घेत गेलो आणि अवगुण त्याज्य. तर त्यामुळे, आणि आपला गुरु हा आपला अंतरात्माच आहे. हे 24 उपगुरु आहेत, मुख्य त्यांचे वडील अत्रि महर्षी हेच त्यांचे गुरु आहेत, आणि आपला आत्मा हाच आपला गुरु आहे. पण ते पण एक मननीय प्रकरण आहे, अवधूतांचे 24 गुरु. तर असो, तर अशा ह्या अवधूत चिंतन गुरुदेव दत्त त्यांना नमस्कार करून मूळ एकनाथांच्या चरित्राकडे येताना, की एकनाथ महाराज म्हणते तेव्हा की बघा त्या काळचे त्यांचं जीवनमान किती, अवघं 66 वर्षाचं आयुष्य. इसवी सन मध्ये सांगते 1533 ते 1599. आणि या 66 वर्षाच्या आयुष्यात, म्हणजे आता मी एकनाथ महाराज घेते म्हणून नाथ म्हणते, पण सगळेच महात्मे बघा की आपण थक्क होतो की केवढी व्यवधानं सांभाळून, आणि जगाशी संपर्क आहे, स्वतःचं आध्यात्मिक उन्नयन करता करता लिखाण आहे, कीर्तन आहे, परत इथे तर हे संसारी पण आहे, उत्कृष्ट गृहस्थाश्रमाचा आपल्याला त्यांनी पायंडा घालून दिलेला आहे कसा असावा याचा. तर हे एवढं कसं महात्म्यांना जमू शकतं, तर तेव्हा आपल्यासाठी बोध आहे की आपण तर सामान्य आहोत, पण ते जर एवढी वरची पातळी गाठू शकतात, तर कुठे तरी आपण सुद्धा प्रयत्नशील राहून, म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी, तसं की कुठेतरी थोडं तरी माझं संक्रांत सण म्हणजे संक्रमण म्हणतो ना, उन्नयन म्हणतो ना, तर त्या निमित्ताने हेच की आपलं वैयक्तिक, आध्यात्मिक, वैचारिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक जे ते उन्नयन थोडं थोडं तरी व्हावं, ती नाथचरणी प्रार्थना करून. एकनाथ बघा त्या काळचे थोर संतही आहेत आणि समाज सुधारक पण आहेत. तर त्या समाज सुधारणेचा पण दाखला पुढे पुढे जसं चरित्र सांगत जाईल तर त्या अनुषंगाने घेईल. पण नाथ म्हणते तेव्हा त्यांची सर्वात मोठी उपाधी कोणती, किंवा एकनाथ म्हटलं की त्याच्या पुढे काय ताबडतोब जोडलं जातं, तर शांती ब्रह्मनाथ, म्हणजे शांतीची परिशांती किंवा शांतीचं महात्म्य. शांतीरस एवढा हे आहे की ज्ञान ध्यान सगळं सगळं अंतिमता त्या शांतीतच विलयाला जाईल. आणि शांती म्हणते तेव्हा बघा की जे 9 रस आहेत, तर त्याच्यामध्ये की हास्यरस आहे, त्याच्यानंतर वत्सलता आहे, वत्सलता नव्हे हास्य शृंगार, त्याच्यानंतर हा एक शांतीरस येतो, परत बिभत्स आहे, वीर आहे, रौद्र आहे, भयानक, अद्भुत, भयानक. ह्या 9 रसांमध्ये की शांतीरस आहे हा सर्वोत्कृष्ट, की सगळे रस शेवटी त्या शांतीरसामध्ये विलीन होणार. तर असे हे शांतीची परिशांती की हे त्यांचं सर्वाधिक वैशिष्ट्य आहे. आणि किती म्हणजे जर आपण भगवद्गीता, तर त्यात स्थितप्रज्ञ कसा असतो, सुखदुःखे समेकृत्वा, तर तो स्थितप्रज्ञ कसा असतो किंवा असावा याचा जर कोणाला अभ्यास करायचा असेल की त्याप्रमाणे मी घडेल, तर नक्की त्यांनी नाथांचं चरित्र डोळ्यापुढे ठेवावं. आणि किती त्यांच्या शांत वृत्तीचे अनेकाधिक दाखले आहेत. पण वानगी दाखल एखादा द्यायचा झाला तर, की एक गरीब ब्राह्मण होता, तर त्याला त्याच्या इतका गरीब होता की मुलाची मुंज करायला जेमतेम तेव्हाचा काळ आणि 200 रुपये हवे होते. तर ते घेण्यासाठी तो त्या प्रयत्नांमध्ये होता.
तर तो पैठणमध्ये आला. नाथांची जन्मभूमी पण तीच आहे, कर्मभूमी अर्थात त्यांनी सर्वत्र संचार केलाय, पण प्रामुख्याने वास्तव्य पैठणमध्ये. आणि अखेरीस देहाचे अखेर पण गोदेमध्येच जलार्पणच झालेले आहेत. तर त्यामुळे पैठण हेच सर्व काही नाथांसाठी. तर तो पैठणमध्ये आला, जवळच्याच गावचा, आणि त्यांनी तिथे अशी चावडीवरती 3-4 टवाळ लोक बसले होते. तर ते म्हणाले की काय पैसे हवे. तर ठीक आहे, ते म्हणाले तुम्ही काय करा, नाथांना राबवून दाखवा, नाथांच्या घरी जा आणि पैठणात नाथांचा वाडा, नाथबाबांचा वाडा म्हणजे सर्वांसाठी मुक्त द्वार, कोणीही यावं म्हणजे बिनमुख जाणार नाही. तर तुम्ही जा आणि नाथांना तुम्ही ते चिडतील असं काहीतरी करा, आणि त्यात जर यशस्वी झालात तर 200 रुपये देऊ म्हणून. तर इतकं ते विस्तृतपणे सांगितलं जातं की ते तो जो गरीब ब्राह्मण तो आल्यावरती काय पाय म्हणजे चपलेसहितच देवघरात गेला काय, आणि इतके उपद्व्याप म्हणजे नाथ जेणेकरून चिडतील. सरते शेवटी तर नाथांनी त्याला तरी चिडले ते नाही, तर जेवायला बसवलं आपल्या सोबत, तर काही केल्या नाथ चिडेनात. म्हणून अखेरीस गिरिजाबाई यांची पत्नी वाढतीये त्यांना, तर तो तिच्या पाठुंबळी जाऊन बसला. तशी हे म्हणाले अगं सांभाळ म्हणजे बाळ पडेल म्हणून, म्हणजे तरी रागावले नाही. पण ही पण त्यांचीच पत्नी आहे ना, म्हणजे दोघांचं चरित्र कसं समसमा संयोग की जावाला तद्वत. तर ती म्हणाली अहो त्यांचा मुलगा ना हरिपंडित, ती लहान असताना हरीला तर पाठंगोळी घेऊन मी कित्येकदा वाढलेला आहे, तर हरीसारखाच आहे हे आहेत ना अशा अर्थाने. आणि काही केल्या नाथ तरी रागावले नाही. तिथे तर बघा त्यांनी पत्नीशी हे केलेलं आहे, म्हणजे एका अर्थाने व्यभिचार झाला थोड्या प्रमाणात, पण इतकं टोक गाठूनही रागावणं तर दूरच राहिलं. शेवटी तो ब्राह्मण खजील झाला आणि मग नाथ प्रेमाने त्याला म्हणाले तुम्ही कशासाठी हे सगळं करताय. तर म्हणाला मला 200 रुपयाची डोळ्यात पाणी आलं, म्हणजे तो काही तसा वाट नव्हता, मला निकड आहे म्हणून. तशी ते म्हणाले एवढं सगळं कशाला करायचं, येऊन मला सांगितलं असतं तेवढी निकड आहे म्हणून, तर मी तसेही तुम्हाला पैसे देऊ केले असते ना. ते 200 रुपये दिलेच, आणि वर काय म्हणाले चला, ती जी टवाळ मंडळी बसले ते तिथपर्यंत गेले, आणि त्यांना ते ओरडून म्हणाले की अहो ऐकलत का, यांनी अशा कोड्या काढल्यात की मी रागावलो, म्हणजे हे जिंकले ना, मी रागावलो म्हणजे हे जिंकले, तर द्या 200 अशा अर्थाने. पण ती नुसतीच टवाळखोर मंडळी होती, त्यांच्याकडे काही पैसा नव्हता. तर आणि पुढे जाऊन नाथांनी म्हणजे दातृत्वाची आणि सहनशक्तीची पण परिसीमा किती असावी की त्या उलट टवाळांनाच आणि पैसे देऊन सांगितले की ह्याच्यातनं काहीतरी अशी टवाळखोरी करत वेळ व्यतीत न करता काहीतरी उद्योगधंद्याला लागा अशा अर्थाने. आणि म्हणजे किती एका ह्याच्यात त्यांनी हे साधलं. किंवा जी नेहमी आपल्याला एक परिचित गोष्ट सावरकर चरित्रामध्ये आपण ही एक नेहमी कथा घेतली जाते की ते गोदामाईवरती स्नानाला जाऊन परत येत असताना, पण याच्यावरती आपण थोडंसं मंथन सुद्धा करूया, कारण येणारा काळ म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत काळ बिकटच आहे की जे केशवसूत म्हणतात की पूर्वीपासून अजून सुरासुर तुंबळ संग्राम माला करीती, सांप्रती दानव फार माजले, देवांवर झेंडा मिरविती, देवांच्या मदतीस चला तर. आणि परत ह्याच्यात परत काय आहे, काही आपलीच माणसं आपले शत्रू, म्हणजे आपला शत्रू जर घरातच दडलेला असेल, जसं आता 22 जानेवारी ऐतिहासिक 2024 फार मोठी आपल्यासाठी रोमहर्षक घटना घडली आहे की रामलल्ला प्रभू रामचंद्र वनवासी झालेले, 500 वर्षांनी अयोध्येत त्यांचं मंदिर मिळालं आणि एवढा छान सोहळा संपन्न झाला की आपण भक्तिभाव रसाने पूर्ण म्हणजे न्हावून निघालो. दिवाळीच झाली त्या दिवशी, पण तरी आपल्यातलेच नतद्रष्ट उठून काही वेगळे टीका टिप्पणी करत राहिले. तर सावध राहायला पाहिजे की पूर्वी निदान राक्षस कळत तरी होता, त्याच्या काही बाह्य याच्यावरनं त्याला शिंग असतील, विकृत चेहरा वगैरे, पण आता तो राक्षस वरवर माणसासारखाच दिसणार आहे. त्याच्या अंतरात्म्यात किती दुष्ट प्रवृत्ती दडली आहे तेही कळायचं नाही. म्हणून ही गोष्ट अशासाठी की नाथ स्नानाला गेले, गोदेवरनं परत येताना तो जो यवन, आणि तेव्हा त्यांचा आकडा कमी होता, आता तो खूप प्रमाणात वाढलेला आहे, तर तो थुंकला. पण हे शांती ब्रह्म आहेत, आता ते 108 वेळा वगैरे आकडा येतो, तर त्याच्यावरती फार आपण काथ्याकूट नको करूया, कारण आपल्याला काय आहे जरा म्हणजे मराठी म्हणा किंवा मराठीच माणसाला थोड्या वाढवून सांगण्याची सवय आहे.
तर त्याच्यावर एक असा म्हणजे एक विनोद म्हणूनच की जर अमेरिकेतल्या माणसांनी सांगितलं की वाघाने हत्तीला मारलं तर आपण इकडे म्हणू मांजराने हत्तीला मारलं, म्हणजे किंवा कोटी हे ते गाईच्या उदरी 33 कोटी, कोटी म्हणजे प्रकार. पण म्हणजे हा थोडा 108 वगैरे एक्झॅक्ट आकड्याच्या मध्ये नको जाऊया, पण हे नक्की आहे. तरी ते न रागावता दरवेळेला जात होते, स्नान करून परत येत होते. पण त्याच्यावरती वीर सावरकरांनी जे भाष्य केलं आणि लहान वयात म्हणजे चिंतन त्यांचं किती खोल, की ते तर शांतीब्रह्मच आहेत, महात्मा पण लिहिलेले आहेत, त्यांच्यासाठी हे उचित आहे, अगदी आपण त्रिवार त्यांना वंदन करावं असे त्यांचं म्हणजे स्वरूप आहे. पण तो समाज तो एवढा षंड निष्क्रिय नाकर्ता नामर्द झालेला आहे की तेव्हा तर तो एक होता. सगळे मिळून जर एकत्र झाले असते तर त्याची कानुगडणी करायला किंवा त्याला पडवायला वेळ लागला नसता. पण आता म्हणजे समाज तेव्हापासून निद्रिस्त, म्हणजे आपल्याला इतकं समजू शकत नाही. इस्रायल आणि हमास म्हणजे आपण परत परत लक्षात ठेवायला पाहिजे, जर देश राहिला तर धर्म राहील. इस्रायल ज्यूसना माहिती आहे की माझा देश जर मी गमावला, त्यातली इंचभर भूमी आधी किती छोटा आहे तो, जर गमावली तर माझा देश राहिला नाही तर माझा धर्म मी कुठल्या जोरावर टिकवणार. मी पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये माझा हिंदू धर्माची जोपासना नाही करू शकत. त्यासाठी माझा धर्म राष्ट्र टिकायला पाहिजे. नेशन फर्स्ट. जर राष्ट्र राहिलं तर मग पुढे माझा धर्म किंवा ज्या धर्माच्या माझ्या परंपरा, रीतिरिवाज, धार्मिक जे माझे आचार विचार त्याचं मी पालन करू शकेन. पण म्हणून त्यांनी जे सांगितलंय की आपला अषंड नालायक समाज तेव्हा काय करत होता, बहुसंख्य असून एक माणूस एवढी क्रूर कर्म एवढी हिंमत दाखवतो, तर तो भाग वेगळा. पण म्हणून परत परत ह्या बाबतीत तरी, कारण एकनाथ सुद्धा आक्रमकच. एकनाथ काय, रामदास स्वामी काय, एवढंच काय, पण गोंदवलेकर महाराज पण काय, की घोड्यावर बसणं काय. आणि नाथांच्या काळात तर ती गरजच होती. त्यांना उत्कृष्ट घोडेस्वारी, भालाफेक, तलवार, कारण गुरु जनार्दन स्वामी हेच किल्लेदार देवगिरीचे, तर तो काळच असा होता. इव्हन रामदास स्वामी सुद्धा जी कुबडी ती वाटते तेवढी भाबडी नाहीये, गुप्तियात लपवलेली, तो काळाची ती गरजही होती. पण त्या निमित्ताने आपण अंतर्मुख होऊन विचार करूया की आपलं संघटन आणि एकजूट, इथे मग सगळे जाती प्रांतवाद भाषावाद वगैरे विसरून एकोपा टिकायला पाहिजे. कारण येणारा काय त्याच्यावर कोणी भाष्यच करायला नको. सगळं उघड्या डोळ्यांना दिसतंय. पुढच्या पिढ्यांचं जर आपण गप्प राहिलो तर काय होणार आहे, किंवा मे बी पाणी आता डोक्यापर्यंत आलंय अशी स्थिती झालेली आहे. तर ते असो. तर अशा प्रकारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे मुख्य त्यांचं बिरुद त्यांनी सिद्ध केलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर की सर्वात महत्वाचं बघा, जी मी मगाशी कडी घेतली की ज्ञानेश्वर आणि नामदेव हे समकालीन आहेत. नामदेव थोडे 3-4 वर्षांनी मोठे आहेत. माऊलींनी समाधी लवकर घेतलेली आहे आणि नामदेवांना उदंड आयुष्य मिळालं. त्यानंतर नाथ एकनाथ आहेत आणि 1608 ला तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी आहेत. तर हा एकांडा शिलेदार अशासाठी की त्यांच्या काळात, ज्ञानेश्वरांच्या काळात तर 18 पगड जातीतनं संतांची मांदियाळी उदयाला आलेली आहे. तो एकदम म्हणजे आपल्यासाठी तो सुवर्ण काळ होता. भागवत धर्मासाठी नव्हे, एकूणच आपल्यासाठी तो सुवर्ण काळ तो काळ झाला. पण नाथांनी मात्र, कारण इथे परत रामदास आणि तुकाराम महाराज आलेले आहेत, तर ह्यांचं हा एकांडा शिलेदार, कधी कधी रामदास स्वामी हेही एकांडा शिलेदार वाटतात. कारण अशासाठी की रामदास स्वामी हे एकतत्व नाम ऋणधरी चित्ता, की राम आणि हनुमान या तत्वाशिवाय दुसरा म्हणजे जिथे जातील तिथे त्यांना रामाचाच साक्षात्कार व्हायचा. तर त्या अर्थाने कदाचित ह्या अर्थाने रामदास स्वामी एकटे दिसत आहेत. पण रामदास तुकाराम यांच्या बाबतीत सुद्धा बघा की तुकाराम महाराज हे निवृत्तीपर होते. त्यांना निवृत्तीचेच वेध लागले होते, लवकरात लवकर पंचतत्वात विलीन होण्याचे. पण रामदास स्वामी हे प्रवृत्तीपर अशा अर्थाने की त्यांना ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करून घ्यायचं होतं, बघायचं होतं. आणि त्यामुळे परत हा एकांडा शिलेदार अशासाठी की ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज यांनी जे स्वधर्माभिमान किंवा राष्ट्र पुनरुत्थान याचं जे बीज पेरलं, त्यामुळे ज्ञानदेवे रचिला पाया, त्याचं जे बीज पेरलं, आता ते छोटा रोपट आहे ना, म्हणजे मधल्याची भूमिका जास्त कठीण आहे. तर त्या रोपट्याचं म्हणजे हेच स्वधर्माभिमान आणि राष्ट्ररक्षण
की त्याचं जीवापाड जोपासन करणं प्राणपणाने ही मोठी जबाबदारी, बिकट जबाबदारी नाथांवर आलेली आहे. आणि मग मात्र पुढे ते सगळे प्रयत्न तो टेकू असा उत्तम बसला की त्यामुळे पुढे रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज की हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ आणि ते स्वप्न साकार झालेलं आहे. पण सांगण्याचं काम, ही मधली जी भूमिका फळी आहे ती उत्कृष्टपणे या एखाद्या शिलेदाराने निभावून नेलेली आहे. आणि आपण नेहमी म्हणतो ज्ञानाचा एक्का आणि नाम्याचा तुका. परत इथे रामदास स्वामी रामभक्तीमुळे, कारण साधू पंचायतांमध्ये त्यांना मुश्किलीने भागवत संप्रदाय घ्यायला बघतो, त्यांच्या त्या अनन्य साधारण. अहो पंढरपूरला गेले तरी पंढरीनाथामध्ये त्यांना इथे उभा का विठ्ठला, त्यांना तिथे ठाई ठाई सगळी जी प्रतीकं दिसली ती रामरायाचीच दिसत गेलेली आहे. पण ज्ञानाचा एक्का म्हणते तेव्हा की जरी त्यांचे गुरु ज्ञानेश्वर माऊली नाहीयेत, पण ज्ञानेश्वर माऊलींचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या, कारण ज्ञानेश्वर पण शांती ब्रह्मन, तर त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या लिखाणावर, सगळ्यावरती एक अमिट ठसा ज्ञानेश्वर माऊलींचा त्यांच्यावर उठलेला आहे. तर त्यामुळे ते म्हणतात ज्ञानेश्वर मुक्ताबाई छंद लागो तुमचे पायी. आणि पुढे हे विठ्ठलाचे भक्त, तर त्यामुळे म्हणतात की कटीवर हात विटेवरी पाय काय मौजेचा हा पंढरीनाथ. आणि कैवल्याचा पुतळा म्हणजे जेव्हा ते त्या समाधीत विवरात उतरलेले आहेत, कारण त्या मुळी लागलेली आणि ती दूर करायचं निमित्त होतं पुढचं कार्य ज्ञानेश्वरांना जे याचं शुद्धीकरण जे ज्ञानेश्वरीचं करवून घ्यायचं होतं ते. तर ते दृश्य त्यांनी माऊलींना सगुण रूपात जे बघितलेलं आहे तेव्हा म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि पुढे म्हणतात ज्ञानदेव माऊली एका जनार्दनी साऊली कृपाळू दयाळू माझा ज्ञानराज तया दंडवत किंवा नमस्कार वारंवार. आणि कटीवरी हात आणि विटेवरी पाय म्हणते तेव्हा की मुळात हे सुद्धा पंढरीनाथाचेच अनन्यसाधारण भक्त आहेत. तर त्यामुळे जो प्रख्यात एक श्लोक घेतो आपण तो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणीन मंगलम मंगलानाम तरुण तुलसी माला कंदरन कच्च नेत्रम सदय धवलहासन विठ्ठलं चिंतयामी. पंढरीनाथ महाराज की जय. तर समचरण सरोजम म्हणजे ज्याचे चरण सरोज म्हणजे पदकमल, त्याची जी सम आहे, समतल उभा पांडुरंग, तो देवुडा नाहीये, तो समचरण उभा पांडुरंग. तर समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम स आद्र. आणि नील आंबुद म्हणजे ढग, म्हणजे निळा, जो निळा काळा ढग त्याच्यात जो पाण्याने भरलेला मेघ आहे तशी त्याची कांती आहे. पंढरीनाथाचं वर्णन सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणीन. पाणीन म्हणजे हात, जगन म्हणजे कमरेवर आणि निहित म्हणजे स्वतःचे. जगन निहित पाणी मंगलम मंगलाना. आणि तरुण तुलसी माला, कारण पंढरीनाथांना तुळशी माळा अत्यंत प्रिय, की ताज्या तुळशी माळा ज्यांनी धारण केलेल्या आहेत. तरुण तुलसी माला कंदरन म्हणजे गळ्यात घातलेले आहे. कज्ज नेत्रम, परत ह्याच्यावरनं बघा, कज्ज म्हणजे ओलावा, की ज्याचे नेत्र सजल आहेत. आणि आधी त्याची कांती सुद्धा कशी म्हटलंय की जो पाण्याने भरलेला मेघ तशी त्याची कांती. तर त्या पंढरीनाथाला माझा नमस्कार असो. पण त्याच्यामध्ये ओलावा आहे म्हणते तेव्हा की सगळ्यात आपल्या वृत्तीत किंवा सगळ्याच ह्याच्यात जिथे ओलावा नाही, कोरडेपणा आहे, भावभावनांचा कोरडेपणा आहे, ते सगळंच जिथे कोरडेपणा आहे ते त्याज्य. तर त्यामुळे कोरडी म्हणजे मी एकदा असं एका ह्याच्यात सांगत होते की कोरडी वृत्ती नको. तर कोणीतरी नंतर संपल्यावरती अशी एक मल्लिनाथी केली की म्हणजे कोरडेपणा, कोरडी आणि काहीतरी असं हे सांगितलं, म्हणजे कोरडी वृत्ती नको आणि फोडणी, त्यांनी काहीतरी असं एक हे जुळवलं होतं की फोडणी उत्तम, म्हणजे आपण म्हणतो ना ते फोडणीचा मग दरवळ सुटतो तसा. तर ज्याची कोरडी वृत्ती नाही तर त्याचं पण म्हणजे व्यक्तित्व असं त्यांनी काहीतरी जुळवून मला तेव्हा छान सांगितलं होतं. तर जोडणी महत्वाची. नाथांनी बघा सगळा संप्रदाय जोडला, जातीपात वगैरे नव्हते. राणू महाल तो त्यांच्याकडे नित्य येणारा, समाजाने खूप म्हणजे ज्ञाती बांधवांनी जास्त करून त्या निमित्ताने खूप कोरडे ओढलेले आहेत नाथांवरती.
पण नाथ सगळ्यांना पुरून उरलेले आहेत तरी सुद्धा. तर त्या राणू महाराजचं वैशिष्ट्य की कोणी काय हो, प्रेम सुद्धा प्रेम लाभे प्रेमळाला, की तो सुद्धा रोज गोदेवर जाण्याचा नाथांचा जो मार्ग होता तो झाडून ठेवायचा. पण राणू महाराजला त्यांच्या घरी मुक्त द्वार होतं आणि काळ म्हणते 1533 ते 1599चा. तर याच्याहून अधिक मोठी समाज सुधारणा कोणती असावी. आणि त्यानंतर अजून एक आठवलं, असे किती त्यांचे समाज सुधारणेचे दाखले द्यायचे की सगळे संत आहेत ना त्यांना पशूंमध्ये चराचरात सगळीकडे तो परमात्मा दिसतो. म्हणून नामदेवरायांना कुत्र्यामध्ये, म्हणून ते रोटी कोरडी नको तूप हवं म्हणून धावत सुटले त्याच्या मागे. किंवा ज्ञानदेवांनी रेड्यातही ते परब्रह्म आहे. किंवा नाथांनी सुद्धा की अहो काशीची गंगा रामेश्वरला, त्या निमित्ताने राष्ट्र जोडणी हे महत्वाचं आहे. तर ते रामेश्वरला ती गंगा घेऊन जात असताना वाटेत वाळवंटात तडफडणारं गाढव बघून की सगळ्यात म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा माझा भक्तिमार्ग निश्चित जाणं पार्था, की त्याच्यातही म्हणजे परमात्मा ज्याच्यात त्याच्यात आहे हे माझं पूर्ण नाही झालं. ती कावड तिकडे नेऊन ओतायचं तरी चालेल, पण त्यांनी ती कावड त्याच्या मुखी रीती केली. म्हणजे महात्म्याच्या जे असामान्य हा जो माणुसकीचा झरा आहे, तर कुठेतरी आपले प्रयत्न वाढायला लागायला हवेत. तर हे सांगते तेव्हा एक छोटीशी म्हणजे देवाला काय प्रिय आहे. तर एक सावकार होता, तर त्यांच्याकडे जो नोकर होता तो तिकडचा होता. तो जगन्नाथाच्या यात्रेला जायला निघाला. तर सावकाराने जुना काळ त्याला 100 रुपये दिले आणि म्हणाला की त्या हुंडीत माझे हे 100 रुपये घाल म्हणून. आणि हा निघाला आणि भक्तिभावाने त्या देवाचं जगन्नाथाचं स्मरण करत करत जगन्नाथपुरीला नगरीमध्ये पोचला. तो तिथे वैष्णवांचा मेळा दाटला होता आणि ते उपाशी असून त्या उन्मनी स्थितीमध्ये भजन करत होते. तर याला एवढा गहिवर आला, तो तर गरीब होता, तो देवाला फार तर एखादा अनाज ठेवू शकला असता, पण 100 रुपये होते ना त्याच्याजवळ. तर त्यांनी काय केलं, 98 रुपयात अन्नधान्य काय जे घेतलं शिजवलं आणि त्या सगळ्या मेळ्याला, साधूजनांच्या मेळ्याला त्यांनी दिलं. मनोभावे जे देवाचं अर्चन पूजन करत होते आणि मग 2 रुपये उरले तर ते त्यांनी त्या पेटीमध्ये टाकले. आणि हरिचिंतनात तो घरी परत आपल्या मालकाकडे रुजू झाला. तशी मालकाला स्वप्न दृष्टांत झाला जगन्नाथाचा की मला तुझे 98 रुपये मिळाले. तशी आणि नोकराला आल्यावरती विचारलं तू काय केलंस माझ्या पैशाचं. तर त्याने सांगितलं की मी 98 रुपयाचा, म्हणजे त्यांनी ऑनेस्टली सांगितलं मी 98 रुपयाचा माझा जीव कळवळला. मी त्या गरिबांमध्ये देव जगन्नाथ पाहिला, त्यांना अन्न दिलं आणि जे 2 रुपये उरले त्यातला 1 पैसाही मला नाही ठेवला, ते पेटीत घातले. पण सांगण्याचं तात्पर्य काय, म्हणजे हा भाग्यवान होता की जगन्नाथ ते पुण्य त्याच्या खात्यावर जमा झालं. हे जगन्नाथाने त्याला स्वप्न दृष्टांतातनं सांगितलं तर त्याला पुण्य मिळालं, ते 98 रुपयाचं मिळालं. म्हणजे ती 100ची नोट जर पेटीत टाकली असती तर कदाचित काहीच पुण्य, म्हणजे या त्याच्या सेवाभावी नोकरामुळे 98 रुपयाचं पुण्य त्याच्या खात्यावर जमा झालं आणि ते त्याला त्याचं काहीतरी पुण्य होतं म्हणून कळलं, जगन्नाथाने सांगितलं. तर सांगण्याचं तात्पर्य की किती सेवाभाव, की त्या ताणलेल्या जो मेलच असतं ते गाढव, पण त्याच्या ते रामेश्वर म्हणजे काशीची गंगा रामेश्वरच्या ऐवजी त्याच्याच मुखामध्ये त्यांनी रीती केली. पण ही जोडणी महत्वाची, म्हणते की समाज जोडणी, की त्यांच्याकडे हरिजन काय सगळ्याच कोणाला मज्जाव असा नव्हता. तर ती जोडणी म्हणजे जोडणीवरनं ती जोडणी आणि फोडणी उत्तम साधायला हवी. आणि त्या अनुषंगाने की आता मकर संक्रांत म्हणजे फोडणी आपण म्हणतो ना तडका, आपली ती सकाळचीच आमटी असते, पण कधी कधी मुलं म्हणतात ना आई मस्त तडका दे, म्हणजे मग तो आणि वास पण फोडणीचा दरवळतो आणि मग ती आमटी शिळी आमटी असते पण ती आणि छान लागते तेव्हा भाताशी खाताना. तर तेव्हा जोडणी आणि फोडणी गृहिणीला तर जमायलाच हवी, कारण तिला तर घर जोडून ठेवणारी असते ती. आणि आता मकर संक्रांतीचा सण झालाय तर त्या निमित्ताने की आपण तिळगुळ का देतो, की तिळगुळाची गोळी जोडी नात्या तिला गोळी, हे तिळगुळ हे निमित्त आहे, त्या निमित्ताने जोडले राहा, जोडले पण हवं. नाहीतर काय, जो तो आपापल्या घरात प्रत्येकाचं घर बंद आहे, तरी एकोप्यावर बोलणं हा प्रत्येकाचा धर्म आहे. तर जोडणं राहणं खूप महत्वाचं.
आणि म्हणून एवढासा तीळ त्याचं महत्व केवढं, लपलाय प्रेम आभाळा एवढं, आणि एवढासा तीळ त्यावर फुलतो हलव्याचा काटा, एकमेकांना भेटा आणि तिळगुळ वाटा. तर हे निमित्त आहे, त्या निमित्ताने जोडले राहा, हे महत्वाचं. आपल्या समाजात आपल्या एकमेकांशी कायम अखंड जोडले राहा, हेच सांगणं आहे. मग बऱ्याच खोट्या केल्या जातात की अगदी त्या कॉमन आहेत की सर्वात आशावादी माणूस कोण, तर जो पुरुष आपल्या पत्नीला तिळगुळ देतो तो. म्हणजे पत्नीला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, आणि ती गोड बोलेल असं वाटणं ही अंधश्रद्धा आहे. किंवा आत्ताच एक ते आता व्हॉट्सअप वर फिरत असतात की मी म्हणजे एक तो जो लिहिणारा म्हणतोय मी स्टेट बँकेत गेलो, बरी त्यांनी स्टेट बँकच निवडली नाही, मी स्टेट बँकेत गेलो आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना म्हटलं तिळगुळ घ्या आणि गोड बोला, तशी ते म्हणाले आम्हाला अजून त्याचं सर्क्युलर आलेलं नाहीये. किंवा बऱ्याचदा आणि हे की तिळगुळ घ्या, हे मात्र बऱ्याचदा म्हणतात की तिळगुळ घ्या, नाही तोंडावरती तर तरी तोंडावरती पण गोड. आपल्याला काय आहे मराठी माणसामध्ये आणि दोष आहे, आपण टीका करण्यात जरा पटाईत आहोत. म्हणजे तो गुजरात्यांचा मारवाड्यांचा गुण आपल्यात कधी येणार. पण तिळगुळ घ्या आणि तोंडावर नव्हे पाठीमागे गोड बोला. तर असे सांगण्यासारखे त्या निमित्ताने बरेच आहे. पण जोडणं म्हणजे नाथांनी हे जो जोडणी बरोबर साधलेली आहे, तर तसं जोडलं राहणं खूप महत्वाचं आहे. आणि आता परत जेव्हा मी नाथ हा एकनाथ महाराज हे जेव्हा एकांड शिलेदार म्हणते, ह्या पंचकडी मधला महत्वपूर्ण दुवा आहे पण एकांड शिलेदार आहे म्हणते, तर तेव्हा त्यांचं अजून एक वेगळे पण बघा. आधी त्यांनी जोडणी तर उत्तम केली मी सांगितलं की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला विस्तार, एकनाथ भागवत खांबत, एकनाथ जनार्दन खांबतीला भागवत, तुका झालाचे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. हा बहिणाबाई, संत बहिणाबाई, तुकाराम कालीन तुकाराम शिष्या, त्यांचा हा अभंग आहे. पण ज्ञानदेवे रचिला पाया, वरी झळके कळस तुकयाचा, ह्याच्यामधलं सर्वोत्कृष्ट योगदान हे नामदेव महाराज आणि नाथांचं राहिलंय. ह्याच्याहून अधिक उत्कृष्ट जोडणीचं उदाहरण आपल्याला सापडू शकणार नाही. तर खांबतीला भागवत म्हणते तेव्हा आता महत्वाचं आहे, कारण एकनाथ कसे आहेत, ते महाराष्ट्राचे वेदव्यास पण आहेत आणि वाल्मिकी किंवा तुलसीदास पण झालेले आहेत. कारण भावार्थ रामायण पण त्यांनी रचलेलं आहे आणि त्याच वेळेला एकनाथी भागवत. तर एकनाथी भागवत तर जे मूळ संस्कृत संहिता आहे ती पुराण, हे 18वं पुराण हे व्यास रचित आहे, वेद व्यासांनी रचलेलं. झालं असं की व्यासांनी 17 पुराणं लिहिली. म्हणजे व्यासांनी तर प्रकांड लिखाण, महाभारत ग्रंथ आणि प्रकांड रचना आहेत त्यांच्या, पण त्यांच्या जीवाला एवढं देवाचं सारं लिहून सुद्धा एक शांती म्हणावी ना, अनिर्वचनीय आत्मा उमटणारी शांती, ती काही त्यांच्या जीवाला नाही. तर मग त्यांनी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद महर्षीला विचारलं, तर नारदांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णाचा महिमा पुरुषार्थ लीला वर्णिणार फक्त एकमेव, म्हणजे फक्त भगवान कृष्णावर फोकस केलेला आहे असं पुराण लिहा. मग ते 18वं शेवटचं पुराण भागवत पुराण. तर त्याच्यामध्ये महाभागवत म्हणजे, आणि जन्मांतरे लभेत पुण्यम तदा भागवतम, लभेत पुण्यम तदा भागवतम भवेत. म्हणजे भागवत ऐकणं जो सप्ताह स्वरूप होतो, तर भागवत ऐकायला सुद्धा पुण्य लागतं. म्हणजे जन्मांतरे लभेत पुण्यम, जर आपलं पुण्य झालेलं असेल तर भागवत ऐकावं किंवा वाचावं अशी बुद्धी होते. तर जे भागवत चरित्र ऐकतात वाचतात त्यांच्यासाठी प्रमाणभूत मराठीतला ग्रंथ कोणता असेल तर एकनाथी. अजूनही 2-3 रेफरन्सेस घेतात पण एकनाथी भागवत. तर त्याच्यातही 12व्या स्कंदातल्या 11व्या स्कंदावर, कारण त्याच्यात काय फक्त भक्ती महिमा, रसाळ भक्ती महिमा वर्णिलेला आहे. आणि भगवंताला काय प्रिय आहे, भक्तिप्रियो माधवा, आणि त्यांनी वचनच दिलाय न मे भक्त्या प्रणश्यते, माझ्या भक्तांचा कधीही म्हणजे शेवट होऊच, कारण भक्ताचा शेवट तो देवाचा शेवट आहे.
देव राहायला भक्त हे राहायला हवे. तर मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे, म्हणजे भक्तांच्या भक्तीचं ऋण कर्ज माझ्या शिरावर आहे असं साक्षात भगवंत म्हणतो. तर त्यामुळे जनार्दन स्वामींच्या सांगण्यावरनं त्यांनी एकनाथी भागवत नंतरच्या काळात लिखाण केलेलं आहे. म्हणजे एकनाथी भागवत जे आहे त्याचं लिखाण कधी झालंय, त्यांच्या आयुष्याच्या आणि कीर्तीचा मध्य, म्हणजे 66 वर्षाचं आयुष्य, 30च्या दरम्यान त्यांनी ते लिहायला घेतलं असेल आणि काशीमध्ये मग ते लिखाण पैठण पासून झालेलं आहे. आणि शेवट हा काशीला, म्हणजे मग वाजत गाजत हत्तीवरनं. आधी बराच विरोध झाला की प्राकृतात का म्हणून, पण त्यांनी हेच सांगितलं, ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ते माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन. तद्वत नाथांनी पण हेच म्हटलंय की संस्कृत जरी देवापासून आली तरी प्राकृत काय चोरे केली, असो तया अभिमान भुली वृथा बोली काय काज. कारण सर्वसामान्यांना तेव्हा संस्कृत समजण्या पलीकडे गेलं होतं, तर त्यामुळे काही समजलंच नसतं. तर त्यांच्यासाठी प्राकृतात येणं, म्हणजे संस्कृताचे अभ्यासक झाले, जाणकार झाले, तरी ज्ञानेश्वर काय, एकनाथ काय, त्यांनी मग प्राकृत भाषेचाच अवलंब केलेला आहे. तर अशीही आपली मराठी भाषा आपण अभिमान बाळगूया की जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषे माझी साजिरी मराठीया. त्या माझ्या माय मराठीला, आई सरस्वतीला आपल्या साऱ्यांचा मनोभावी प्रणिपात असो. तर हा भागवत धर्मग्रंथ त्याने जो सिद्ध केला तो. आणि त्यानंतर नाथांचं अजून एक वेगळेपण बघा, ह्या साधू पंचायतांमध्ये, म्हणजे ह्यांनी एक उत्कृष्ट गृहस्थाश्रमाचा, धन्य गृहस्थोश्रम, किंवा त्यांनी जे म्हटलेलं आहे की नाना धर्म नाना वर्ण, नाना धर्म नाना वर्ण, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम उत्तमोत्तम, सर्वांमध्ये उत्तमोत्तम, वेडे घर सोडून गेले परिते अंती, म्हणजे कुठे न मिळाले, म्हणजे इथेही नाही गेले तिथेही नाही गेले आणि अखेरीस ते नाश पावले. तर त्यांनी गृहस्थाश्रमाचा महिमा आणि आधी केले मग सांगितले, किंवा नाथांचेच बोल आहेत, प्रचिती विण बोलणे ते केवळ कंटाळवाणे. तर ह्यांच्यामध्ये 5 जणांमध्ये असं काय झालं की ज्ञानेश्वर माऊली भले म्हणतायत की हे त्यांनी जे काय म्हटलंय की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे परीन तिने लोक, किंवा पण त्यांनी स्वतः संन्यासी आहे, त्यामुळे गृहस्थाश्रमी बद्दल सांगण्याचा म्हणजे ते स्वतः संन्यासीच राहिलेले आहेत आणि 21व्या वर्षी समाधिस्थ झालेले आहेत. तर त्याच्यानंतर सायलेंट बहुतेक माझाच फोन असेल. तर त्याच्यानंतर नामदेव आणि तुकाराम यांच्या बाबतीत तर काय झालंय की दोघं जण संसारी, पण संसारी म्हणावं तर त्यांचे संसार कसे की त्यांना पाण्यात राहून कोरडं राहण्याची कला साधली होती. म्हणजे आपल्याला ते गोंदवलेकर महाराज म्हणतात, म्हणजे ते त्यांनी सिद्ध केलं की संसारी माणसाने कसं असावं, तर आंब्याच्या कोळीसारखं नसावं, चिक्कूच्या बीसारखं असावं. म्हणजे आंब्याची कोय कशी, किती पिळली अगदी रस करताना तरी गोडवा गेला, ती शुष्क झाली किंवा त्याची चव संपली, असं होऊच शकणार नाही. तर तद्वत संसारी माणसाने इतकं लिप्त असू नये आंब्याच्या कोळीसारखं, चिक्कूच्या बीसारखं असावं. चिक्कू कसा आपण उघडला की ती पटकन उडून बाजूला पडते, तिला त्या चिक्कूचा उलट वेगळंच असतं, चिक्कूचा गोडवा वगैरे ते सोडा, काहीच नसतं. तसा संसार करावा पण त्याच्यात नसावं. म्हणजे जे महात्म्याने सांगितलेलं आहे की होडी ही नेहमी पाण्यावरनं चालणार, म्हणजे असं होऊ शकणार नाही ना, तर रस्त्यावरनं जहाज चाललंय वगैरे. तर प्रत्येकाचं हे ठरलेलं आहे की होडी ही पाण्यावरनच फक्त चालणार, पाण्याशिवाय ती चालू शकणार नाही. पण त्याच वेळेला हेही तितकंच खरं आहे की बोटीत पाणी जाऊनही चालणार नाही. एक जरी भोग पडलं टायटॅनिक की पुढची गोष्ट, तर बाप रे. तर तद्वत आहे, मायेत राहायचंय पण राहून सुद्धा, मायेत राहून सुद्धा मायातीत, मायेविण म्हणजे की वरकरणी संसारात पण अंतर्यामी परमात्मा किंवा परमार्थात, तशी दृष्टी हवी. पण ती मात्र तुकाराम महाराज आणि यांना नामदेवांना साधलेली आहे, त्यामुळे ते परमार्थी लवकर झाले, उद्धरून गेले. पण इथे मात्र नामदेवांच्या राजाईने काय किंवा तुकारामांच्या आवलीने काय, जिजाई तिचं नाव, तर त्यांनी मात्र अरे विट्या काळतोंड्या संसाराचा इस्कोट झाला वगैरे म्हणून चांगली
आपल्या देवाला लाखोली वाहिलेली आहे, त्यांच्या परीने त्यांचं बरोबर आहे. पण तात्पर्य गृहस्थासाठी हे दोन आदर्श सुद्धा जिथे गृहस्थाश्रम आलाय तिथे हे उचित होणार नाही. आणि मग रामदास स्वामी तर काय चिंता करीतो विश्वाची, म्हणजे त्याने राष्ट्राचा संसार ज्याने थाटला होता त्याला व्यक्तिगत संसार देणं घेणं याच्याशी काहीच संबंध उरला नव्हता. त्यामुळे संसारिकासाठी रामदासांचा पण आदर्श ठरू शकत नाही. पण जिथे एकनाथ महाराज आणि गिरिजा त्यांची पत्नी, तर किती उत्कृष्ट संसारिक जीवन असावं आणि प्रपंच हा परमार्थाभिमुख कसा करावा, किंवा परमार्थाची प्रयोगशाळा मिळालेली हा संसार आहे. संसार प्रपंचातनच परमार्थाची उत्कृष्ट प्रयोगशाळा किंवा आपण हे इस्पित साध्य करू शकणार आहे. तर हे ज्याला अभ्यासायचं आहे त्यांनी नक्की नाथांचं आणि गिरिजाबाईंचं जे वैवाहिक जीवन आहे, म्हणजे त्या पतिधर्म परायण होत्या, आध्यात्मिक प्रवृत्तीच्या होत्या, उत्तमातल्या उत्तम होत्या. आणि त्यांचं कसं की आता बघा की एकूणच आपला समाज आता विवाह संस्थांनी इतकं विचित्र सगळं झालेलं आहे की पती पत्नी आपण म्हणतो एकमेकांना अनुरूप असावीत, पण त्याच्या पुढे आता अनुरूप मिळणं सुद्धा दुष्प्राप्य आहे. ते तर ते मिळालं तरी उत्तम आहे, पण ह्यांचं कसं आहे नुसते अनुरूप नाही की उत्कृष्ट हे होण्यासाठी एकरूप होणं. म्हणजे जसं आपण जर उदाहरण म्हणून लिंबाचं जेव्हा सरबत करतो तर तेव्हा त्या लिंबाला आधी कष्ट आले, त्याला पिळतो, त्याच्यानंतर साखर मीठ विरघळण्याची क्रिया आली आणि मग जे सुंदर जे सरबत बनतं तर प्रत्येक घटकाने त्याग केलाय, कष्ट उठवलेले आहेत. तर तसं पती पत्नी एकमेकांमध्ये मिसळून जाणं, एकरूपता फार लाखात म्हणजे क्वचित हा असा संगम बघायला मिळेल, पण हा अद्भुत संगम एकरूपता यांच्या चरित्रात दिसते. आणि त्यामुळे गिरिजाबाई गेल्यानंतर भावाचं रामायण वयाच्या 60 नंतर 66 वर्षाचं आयुष्य, 60 नंतर ते भावाचं रामायण म्हणजे ते तेव्हा रामभक्तीने ओढले गेले. आणि मग त्याने तो संकल्प केला आणि 44,000 ओव्या, पण त्यातल्या ते मध्यातच त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. आणि आपला तो जो गुळ काय त्यांचं नाव मला वाटतं मी रेफरन्स ठेवायला हवा होता की गावबा, आपला गुळ खाणारा गावबा, पण सिद्ध झाल्यावरती नाव जे वेगळं आहे त्यांचं, तर त्यांनी तो उर्वरित आहे अगदी तंतोतंत झालाय असं म्हणजे मी वाचलेला नाहीये. पण मग त्यांनी निवृत्ती घेतली जशा गिरिजाबाई यांनी देह ठेवला तेव्हा. आणि म्हणजे मग त्यांनी आयुष्यातनंच एकूण हे केलं, परतीचेच त्यांना ते वेध लागले. पण एवढा समसमा संयोग की झाला तर त्याच्यावरनं की त्यागाच्या पायावर संसार उभारलेला असतो. तर त्याग म्हणजे कोणी करायचा, मी की म्हणजे ह्या भांडणामध्ये काहीच अर्थ नाही. आणि जास्ती अपेक्षा शेवटी बाई सहनशील, तर त्यामुळे स्त्रीकडनं जास्त त्याग अपेक्षित असतो. पण मजा अशी की एका म्हणजे ह्याच्यात एक स्त्री दुसऱ्या बाई मैत्रिणीला म्हणते की अगं काल मी यांना मेथी निवडायला सांगितली, पण ती निवडून झाल्यावरती तेव्हापासून आता ते म्हणतायत की आता मेथीची भाजी नकोच, मला आवडेल अशी झाली. घ्या म्हणजे इतके दिवस बाई बिचारी मेथी निवडतीये आणि ती आवडीची भाजी होती नवऱ्याची, पण एकदा निवडली काय, किंवा या कोरोनाच्या काळात असं झालं काय मिळत नव्हत्या, तर त्यांच्याकडे कोरोना संपला खरा पण यांच्याकडे 15-20 दिवस आता हे आहे ना काय म्हणतो स्वातंत्र्य, पण हे स्वातंत्र्य मिळवता मिळवता किती स्वातंत्र्य की आपण अधिकाधिक स्त्री ही असुरक्षित होत चाललेली आहे. म्हणजे झालाय काय की स्वातंत्र्य हवं हा घोषणा करता करता तो जो ती जी गोष्ट आहे ना की त्या काचेच्या पेटीतनं तो राक्षस जो काचेच्या बाटलीतनं राक्षस बाहेर पडलाय, पण आता त्याला आत कसं कोंबायचं आता. आणि मग ते श्रद्धा टिकलीवर श्रद्धा असती तर ते काय ते टिकलीवर श्रद्धा असती तर श्रद्धा टिकली असती, म्हणून की दुर्दैवी ते प्रकार सगळे. श्रद्धा कोणती वालकर तिची जी दुर्दैवी हे झाली ती. पण त्या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये स्त्री किती असुरक्षित झाले, तर कुठेतरी ती घरात आधी सुरक्षित तरी होती ना. आता त्याचाही एक स्वातंत्र्य स्वैराचाराकडे इतकं झुकलेलं आहे.
पण आणखी लक्ष्मण यांचं एक सांगावंसं वाटतं. त्यांना एकाने विचारलं की तुमच्या ह्याच्यात जी व्यंगचित्र त्याच्यात नेहमी कॉमन मॅनच का असतो, म्हणजे कॉमन वुमन का नाही? तर ते म्हणाले छे छे, वुमन कॉमन असूच शकत नाही, वुमन इज ऑलवेज स्पेशल. कॉमन मॅन मध्ये कॉमन वुमन असूच शकत नाही, वुमन इज ऑलवेज स्पेशल. तर मातृत्वाचा जय जयकार आपल्या होतो. तर स्त्रीवरती निश्चित म्हणजे नाथांचं आणि गिरिजाबाईंचं चरित्र अभ्यासताना की आपल्यावरती एक मोठी जबाबदारी आहे आणि ती झटकून टाकण्यात अर्थ नाही. मग याच्यावर एक छान तुम्हाला हे सांगते हा, सुग शेवडे चेंबूरचे म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार विरुद्ध ते आहेत, ते आता वृद्ध आहेत, पण त्यांची सुमंगला पत्नी तर खूप पूर्वी मला वाटतं 7-8 वर्ष होऊन गेली असतील. तर तेव्हा माझं चेंबूरला कुठेतरी प्रवचन होतं आणि त्या अशा त्यांना खाली बसता येत नव्हतं, त्या कट्ट्यावर अशा तिथे त्या बसल्या होत्या आणि तेव्हा पण म्हणजे नऊवारी त्या कायम नेसणाऱ्या. आणि कीर्तन झाल्यावरती मी काही ओळखत नव्हते, तर मला कोणीतरी ओळख करून दिली की ह्या सुगशेवड्यांची ही पत्नी. म्हटलं बाप रे, एवढी मोठी व्यक्ती माझं म्हणजे कीर्तन ऐकत होत्या, त्यांना नमस्कार केला. आणि मग मी त्यांना म्हटलं तुमच्या म्हणजे सुगशेवड्यांची एवढी छान कीर्तन प्रवचन आणि लिखाणही खूप होत आहे त्यांचं, तर मग तुम्ही पण काही कीर्तन वगैरे करता का? तशी त्या हसत हसत म्हणाल्या छे छे, मी कीर्तन प्रवचन करायला लागले तर यांच्या पोटावर पाय येईल ना. तर सांगायचं तात्पर्य की गिरिजाबाईंनी काही लिहिलेलं नाहीये, त्यांच्या नावावरती काही लिखाण नाहीये, पण नाथांचा वाडा हा नेहमी गजबजलेला होता. अहो त्यांच्या घरामध्ये वर्णन अशी आहेत की रोज 25-50 पान आला गेला म्हणतो ना आपण, जेवून जात होता. आणि त्यांच्या घरी कोणी आलेला कधी विनमुख गेला नाही, काहीतरी नाथ हातावरती टेकवायचे. दातृत्व एवढं पराकोटीचं होतं की 3 वेळेला त्यांनी घर लुटलं, कारण त्यांना माहिती होतं की आपण आता संक्रांतीचं वाण लुटतो ना म्हणतो तसं 3 वेळेला घर लुटलं की ज्याला जे हवंय ते माझी आठवण म्हणा किंवा प्रेमापोटी जे हवं ते घेऊन जा. कारण त्यांना माहिती होतं की लोकांचं प्रेम आपल्यावर एवढं आहे की आपलं घर का लोक रिकामं ठेवणार आहेत, नंतर परत जे नाही ते आपल्याला लोक देणारच आहेत. पण किती कनवाळू अनाथांचा नाथ एकनाथाचं त्यांचं वर्णन. तर सांगण्याचं तात्पर्य की सगळेच संत नाथ असे नव्हे, हे कर्तव्याला चोख होते. म्हणजे हाती काम आणि मुखी राम हेच त्यांचं धोरण होतं. कुठलाही संत पळकुटा नव्हता आणि टाळकुटा नव्हता. त्यांनी एक उत्कृष्ट आदर्श प्रस्थापित केलेला आहे की काम अहो येता जाता उठता बसता, की काम करता करता म्हणजे त्याला विसरू नका, पण कामधाम टाकून हे असं जपमाळ आणि हे चिंतन नको, की काम करायचं, नेकीने राहायचं आणि उत्कृष्ट एक प्रपंचाचा आदर्श निर्माण करा. हेच नाथचरित्र आपल्याला सांगतं. तर नाथ ज्या पैठणचे, तर त्या पैठण नगरीचा प्रतिष्ठान नगरी, आणि जसं गोदावरीला दक्षिणेची गंगा म्हणतात तशी दक्षिणेची काशी म्हणून पैठण हे फार मोठं धर्मपीठ म्हणून त्या काळातलं प्रख्यात. तर गाव पैठण वस्तीला आहे सुंदर, देवनाथांचं चिंचवनात मंदिर. आणि पैठण म्हटलं की पैठणी साडी म्हणजे पैठणी ते जरीकाम ते आठवतं. त्यामुळे पैठणीचा पोत साता समुद्रापलीकडे गरंगळला आणि तिच्या स्पर्शाने मन मोरग बहरला. तर पैठणीचंही वर्णन आहे. आणि पैठण परत कसं आहे, 3 बाजूनी गोदेनी वेढलेलं आहे. आणि गोदावरी जिला आपण दक्षिणेची गंगाच आहे, ती गंगेवर गेलो अशा, किंवा नाशिकला सुद्धा गोदेवर जातात तेव्हा गंगेवर जाऊन येतो असंच म्हणायची पद्धत. तर त्यावरनं की खरं तर गावागावात जी नदी आहे, चंद्रभागा जी नदी आहे, मिठी, आता आपली मिठी म्हणजे भयंकर प्रदूषण आणि भलतीच मिठीला आपल्या पडली आहे, पण गावागावातली जी नदी आहे तिला गंगाच म्हणण्याचा प्रघात. तर त्यावरनं बघा, गंगालय म्हणजे पूर्वी गंगाळ ज्याला म्हणतो की ज्याच्यात पाणी भरून ठेवायचं, तर ज्याच्यात ते पाणी भरून ठेवतो गंगा आलय, कारण नदीवरनं पाणी आणायचं ना, आणि गावची माझी नदी ती गंगा, म्हणून ते गंगालयवरनं गंगाळ अपभ्रंश होऊन पुढे गंगाळ झालं. तर त्या अर्थी गावागावातच ती गंगा वाहते. पण गोदा नदीचं महात्म्य अपरंपार आहे, प्राचीन नद्यातली एक आहे आणि तिन्ही बाजूनी पैठण म्हणजे छान वेढलेलं आहे. आजही तो जायकवाडी प्रकल्प किंवा संत ज्ञानेश्वर उद्यान म्हणजे हे लाईट अँड साऊंड वगैरे म्हणतो ना,
जसं मैसूरला वृंदावन गार्डन किंवा चंदीगडला पिंजोर वगैरे, शालीमार काश्मीर, तर त्या टाईपचं आता म्हणतात की ते पाण्याचं हे झालं दुर्भिक्ष. पण एक काळ असा होता म्हणजे अजूनही की सगळ्या तहानलेल्या मराठवाड्याची म्हणजे तहान भागवायला हा जायकवाडी प्रकल्प आणि गोदावरी समर्थ आहे. पण असं आहे नाथांचं सुंदर पैठण आणि पैठणची महती काय तर त्याचं आठवलं तर सांगते. धन्य प्रतिष्ठान, धन्य गोदा तट, धन्य गोदामाय, प्रसविते संत, संत प्रसविते संत, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर अमृतराय आणि आणि दोन संत घेतले, संत ज्ञानेश्वर अमृतराय आणि नेमके ते दोन मोठेच संत आहेत. केसरी काहीतरी त्यांचं हे आहे पण मोठे संत. आणि हे संत बघा की नाथ संप्रदायातले पण म्हणजे त्यांचं पण हे स्थान आणि गागाभट्ट मूळचे पैठणचेच होते. नंतर ते काशीला गेले. तर ते असो की केसरी काहीतरी सिंहदिन केसरी काहीतरी एक मोठे हे आहे. तर पैठण नगरीमध्ये अनेक संत प्रसवलेले आहेत आणि संत एकनाथ महाराज आणि रामदास स्वामींचा पण जवळचा संबंध आहे. म्हणजे नाथांची पत्नी गिरिजाबाई आणि रामदास स्वामींची आई राणूबाई ह्या सख्या मावस बहिणी होत्या. आणि जेव्हा राणूबाई गिरिजा म्हणजे आपल्या मावस बहिणीकडे आली होती, नाथांना तिने नमस्कार केला, तेव्हा नाथ म्हणाले, त्या महात्म्यांना आपलं सगळं काळ आधीच कळलेलं असतो, तर माझं उर्वरित कार्य तुमच्या मुलाच्या हातनं पूर्ण होईल. म्हणजे 1599ला ते गेले. 1608ला रामदास स्वामींचा जन्म आहे. पण रामदास स्वामींच्या लिखाणावर आणि रामभक्ती यांची आणि त्यांचा जो राम आहे तो ठणठणीत राम आहे. म्हणजे आता जे रामाचं हाती म्हणजे कोदंडधारी राम, तर तसंच एकनाथांचाही राम आणि हनुमान आहे. तर तेव्हा स्वाभाविकपणे आणि आशीर्वचन पण आहे. रामदास स्वामींवरती एकनाथ महाराजांचा प्रभावही आहे आणि ते आशीर्वचन आहे, तर तेही फळाला आलेलं आहे. तर नाथांच्या घराण्याची परंपरा घेताना की त्यांचे मूळ जे भास्कर पंत आणि सावित्री म्हणजे भास्कर पंताच्या पत्नीचं नाव, त्याच्यानंतर भानुदास पुढची पिढी आणि हे कुळ सगळं भानुदासांमुळे प्रख्यात झालं. आणि नाथ एकमेव नाही म्हणू शकत, पण मला वैशिष्ट्यपूर्ण असं वाटतं की मागच्या पिढीत पणजोबा भानुदास जेवढे प्रख्यात आहेत तेवढ्या पुढच्या पिढीत नातू मुक्तेश्वर किंवा हरिपंडितांचा पुत्र राजयोगी उद्धव स्वामी, तर ते पण तेवढेच प्रख्यात आहेत. नाहीतर उतरती कळा लागते कुठल्याही महात्म्याचं. बघा अगदी टिळक, लता मंगेशकर, कोणतीही मोठी व्यक्ती का कुठल्या याच्यातली, पण उत्तरोत्तर नाथ हा उत्कर्ष बिंदू झाला. पण त्यानंतर पण एकदम खाली नाही आलेले. पुढच्या 2-3 पिढ्या त्यांचं ते. आणि आजही नाथांचा वाडा आहे आणि छान उत्सव सगळे साजरे होतात. त्यांच्या वाड्यावरचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे कृष्णाष्टमी आणि दुसरा षष्ठी, फाल्गुन मध्य षष्ठी, की ती जनार्दन स्वामींची जन्मतिथी आहे, पुण्यतिथी आहे. नाथांना अनुग्रहित त्या दिवशी केलेलं आहे. गुरूंच्या कृपेने नाथांना दत्तदर्शन त्या दिवशी झालेलं आहे. आणि मग शेवटी म्हणून नाथांनी पण निर्वाण करण्याची तिथी फाल्गुन मध्य षष्ठी हीच मुकरर केलेली आहे. आणि अहो गुरु आणि शिष्याचं एकाच तिथीला निर्वाण व्हावं ही एक मोठी अद्भुत रम्य अशी गोष्ट आहे. तर तेव्हा नाथांच्या चरित्रात नाथ फाल्गुन मध्य षष्टीला खूप महत्व आहे. आता हा पौष आला, पौष पुढे माघ येईल, माघ नवमी, दास नवमी म्हणजे मध्य नवमीला आपण दास नवमीचा उत्सव साजरा करतो रामदास स्वामी. आणि त्यानंतर फाल्गुन आल्यावर फाल्गुन तुकाराम बीज म्हणजे मध्य द्वितीया, आपली होळी झाल्यावरती लगेच एक दिवस सोडून पुढचा दिवस वद्य द्वितीया तुकाराम महाराजांचा. सगळ्यांच्या ह्या वेगळ्या आहेत सणावळी. आणि नंतर षष्टीला नाथ षष्टीच म्हणतो की तेव्हा नाथांचं निर्वाण आहे. पण ही एक महत्वपूर्ण, सर्वात महत्वपूर्ण नाथांच्या चरित्राचा अभ्यास करतानाची तिथी जी आहे ती फाल्गुन वद्य षष्ठी ही आहे. तर यांचे हे भानुदास, तर भानुदासानंतर सूर्यनारायण आणि भानुदासानंतर चक्रपाणी आणि चक्रपाणी नंतर सूर्यनारायण हे वडिलांचं नाव आहे. आणि सूर्यनारायण आणि रुक्मिणी ही त्यांच्या मातापित्यांची नावं आहेत. आणि या भानुदासांचं
थोडक्यात म्हणजे अगदीच थोडक्यात मला घ्यावं लागेल तर ते असं की ह्यांच्याकडे मुळात बघा की मुळामध्ये यांच्याकडे सूर्योपासना जाज्वल्य आहे. पहिली जी आहे ती सूर्योपासनाच आहे. आणि त्याच्यानंतर भानुदास हे भक्तश्रेष्ठ पुंडलिकाचे मोठे भक्त आहेत. आणि मग त्यांना पंढरीनाथाने जे वेड लावलं आणि तेव्हा असं झालं होतं, आपला पंढरीनाथ होता ते हम्पीचं जे साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, हम्पी हे राजधानीचं ठिकाण कृष्णदेवराय यादव, आणि यादव म्हणजे सगळ्याच मुलखात तेव्हा अहमद यादवांचाच होता. तर त्यांनी पंढरीनाथाला उचलून इथे हम्पीच्या विठ्ठल मंदिरात स्थापना केलेली. तर त्यावरनं किती ठिकाणी पंढरीनाथाला किती ठिकाणी त्याला चोरला हलविला, परी भानुदासे पुनरपी आणून ठेविला, विटेवरी तोहा असे जाण श्रीहरी, जो देखता तहान भूक निर्धारी न लागे, देखिला देखिला माये देवांचा देव. भानुदासांनी दर्शन घेतल्यावर म्हणतायत, देखिला देखिला माये देवांचा देव, विठला संदेह आणि झालो निस्संदेह. तर झालं असं, तिथे भानुदासांना पण देवानी सांगितलं स्वप्नातनं, आणि तिथे कृष्णदेवराय यादव की त्यांनाही सांगितलं, देवाला करमत नाहीये, त्याला बघतं तिथेच मला ने बाबा. आणि मग देवानेच साक्षात सांगितल्यामुळे मग भानुदासांनी वाजत गाजत त्याला परत आपल्या पंढरपुरी स्थापना झालेली आहे. पण आजही तिथे हम्पी म्हणजे प्रेक्षणीय आहे. म्हणजे आपण बरेच जण तिथे बरीच काम जुनी दगडी बांधकामं, तर त्याच्यामध्ये ते पुरातन विठ्ठल मंदिर आणि तो ऐटबाज दगडी रथ की त्याच्यातनं ती विठ्ठलाची हे निघायची यात्रा, तर ते आजही तिथे आहे. पण तो रिकाम मंदिर आहे, कारण त्याला करमलं नाही. आणि जी पुंडलिकाची नगरी पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगाबोधा तेव्हा होती चंद्रभागा वगैरे, तर तिथे ते स्थित झालेले आहेत. पण या साऱ्यांचं फार मोठं श्रेय भानुदासांना जातं. तर त्यामुळे त्यांचा वंश हा म्हणजे आधी जरी भास्कर पंत वगैरे, तरी भानुदासांच्याच नावाने यांचा वंश प्रख्यात झालाय. आणि नाथांच्या चरित्रामध्ये असं झालंय की ते अभुक्त मूळ नक्षत्रावरती त्यांचा जन्म झालेला आहे. आणि मुळीच्या मुळी एका जन्मला मायबापे थोर ढाक घेतला, कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, स्वये लागले दोहीच्या निर्मूळा. स्वतः नाथांनी हे लिहिलेलं आहे की मूळ नक्षत्रावर जन्माला आला म्हणून त्यांच्या माता पित्यांना घोर लागला, कारण तो माता पित्यांना विनाशकारी ठरतो. पण हे म्हणतात स्वये लागले दोहीच्या निर्मूळा. याचा गूढ अर्थ असा की जरी माझ्या येण्याने जन्मण्याने जरी ते दोघे परलोकवासी झाले, तरी मी त्यांना निर्मूळ केलं, म्हणजेच जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातनं त्यांची सुटका केली. नाहीतर आपल्यासाठी आहेच पुनरपी जननम पुनरपी मरणम, तेव्हा कितीदा जन्मात यावे कितीदा फजित व्हावे, येर झाड काही टळत नाही. आणि ती टळत नाही याची आपल्याला लाज वाटत नाही की कुठेतरी माझी ईश्वर भक्ती नामस्मरण किती मी अधिक प्रमाणात वाढवून कुठेतरी तर एक पायरी म्हणजे एक काहीतरी तर कमी व्हावं आपलं कर्म, याचा काही मनाला खंतच नाही. पण नाथांच्या चरित्राकडे बघून परत सद्गुरुनाथांना प्रार्थना करूया की ही आता नको, पुढची अर्धात तर आता कलियुग त्याचं हे वाढत चाललंय, काय भयानक बघायला मिळेल आणि अनुभवास येईल. तर नको वाटत असेल तर धरावे ते पाय आधी नाहीतर काही सुटका नाही आपली. तर असे हे एकनाथ, त्यांचं नाव एकनाथ अशासाठी हा भानुदास वंशाचा एकच एक तंतू अवशिष्ट अशा अर्थाने ते एकच एक कारण. आणि आजी आजोबांनी प्रतिपाळ केला. आणि बरं त्यांची त्या काळाप्रमाणे 5व्या वर्षी मुंज, स्मरणशक्ती म्हणजे सगळ्या त्यांचा आपण किती सहजी बोलतो नाही, स्मरणशक्ती अफाट वगैरे, तीव्र स्मरणशक्ती. अरे पण आपण हे साधं अगदी महालक्ष्मी अष्टक वगैरेचं छोटंसं काहीतरी पाठ करायचा विचार केला तरी किती आपल्याला भूकंपट्टी करावं. कदाचित आता वयाचाही परिणाम, पण मुळात तीव्र स्मरणशक्ती. ज्ञानेश्वर काय नाथ सगळेच म्हणजे त्यामुळे रुद्र पवमान जे काही आवश्यक ते सगळं भगवद्गीता सगळं बाल वयात पाठ. आणि लहान वय पण सवंगड्यांसमवेत खेळायची हे नाही वृत्ती त्यांची. ते कसे तर म्हणजे हे निधी ध्यासातच मग्न. आणि मग त्यांना
गुरुप्राप्तीची जी आस जीवाला लागली, कारण सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु प्राप्ती कशी होणार, तर गावाबाहेरच्या पिंपळेश्वर मंदिरात ते आकांत करतायत, तर तेव्हा त्यांना जी देववाणी ऐकू आली की तू जवळ आहे येथून दौलताबाद, ग्राम आहे ते तव गुरु तेच जाण, जनार्दन हे नाव सद्गुरूचे, थोर अधिकारी चरण दरी तयांचे. तर त्यांना तो जो दृष्टांत झाला त्यानंतर बघा त्यांचं आयुष्य कसं अगदी सगळ्याच संतांचं वगैरे मोठ्यांचं सगळ्या असं एकदम सिस्टमॅटिक आखून रेखून की 10-12 वर्ष ही लहानपण त्यांचं गेलेलं आहे. सगळं वैश्वानर रुद्र पवमान सगळं पाठ मुखोद्गत त्यांना, आणि मग सद्गुरूसाठी 10 वर्ष त्यांनी वेचलेली आहेत. देवगिरीवरती जाऊन गुरु आज्ञेने भ्रमण केलंय. चरैवैती म्हणजे भ्रमण म्हणजे काय, करतल भिक्षा तरुतल वास. आता जी मी आजच एक जाहिरात पाहिली मोठी की हेलो गर्ल्स चलो स्वित्झर्लंड, बॅग भरो और निकल पडो. म्हणजे आता वीणावळ केसरी वगैरे ते जाऊन दे, हेलो गर्ल्स बॅग भरो और निकल पडो. तर तसं मौज मजेच नाही हे. करतल भिक्षा तरुतल वास, केल्याने देशाटन मनुजा येतसे चातुर्य जाणं. पण देशांतन म्हणजे जे साधू महात्म्यांची जी कष्टता भ्रमंती आहे, समाज अवलोकन आहे, समाज जोडणी आहे, त्या निमित्ताने आपलं हे मौज मजेचं जे देशाटन वगैरे ते त्याच सदरातलं नव्हेच नव्हे. तर मग देशाटन केलंय आणि मग प्रचंड लिखाण केलंय, आणि प्रचंड लिखाण त्याच्या जोडीने कीर्तन. कारण कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती. आणि काय यदर्थी संदेह नाही. हे दासबोधामध्ये समर्थांचं सांगणं आहे ते की कीर्तन आहे, प्रवचन आहे आणि नाना सोहळे, पारणं वगैरे जे म्हणतो ना, देवांचे उत्सव वगैरे, म्हणजे आपण स्थिमित होतो. म्हणजे आज सुद्धा आम्ही परत नेहमी म्हणतो की एकदा आम्ही विवेक बुवांचं ऐकायला आलो होतो आणि तेव्हा इथे एवढ्या रेटारेटीत सगळे बसले होते आणि त्यानंतर तिथे प्रसाद आणि एवढा म्हणजे अध्यात्मक पूर्ण असंच वातावरण. पण आम्ही म्हणतो अरे बापरे, आम्हाला आपल्या 3-4 घरामध्ये जरी 1-2 जण आले म्हणजे आपण निभावून देतो, पण आपल्याला ते जड वाटतं. पण ही मंडळी 40-40 दिवस केवढी अद्भुत घटना आहे. म्हणजे नाच जर 100 मार्कांवर असतील तर कुठेतरी काहीतरी मार्कांवर मामोरकर दादा नक्की आहेत. म्हणजे मी स्वानुभवावरनं की आपल्याला जड नाही जात, आपल्याला म्हणजे पळी पावणा येतो आणि आपण करतो आपल्या परीने, पण एवढी व्यवधानं सांभाळता कठीण वाटायला लागतं. पण हे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखं आहे, फार मोठं अवघड कार्य मामोरकर दादा करतायत. तर म्हणून मला खूप आनंद होतोय की कुठेतरी एक तिथे मला एक प्रवचनाची संधी मिळाली. माझंच हे भाग्य आहे, सद्गुरूंच्या कृपेनेच ते मिळालेलं आहे. तर आणि 66 वर्षाचं आयुष्य. तर आता इथे दत्त संप्रदायाशी जवळी, तर ते जनार्दन स्वामींकडे त्या देवगिरी म्हणजे देवगिरीचं आपण काय त्याला म्हणतो दौलताबाद, म्हणजे मूळ नाव देवगिरी. म्हणजे बघा आपण जेव्हा औरंगाबाद स्टेशन आता संभाजीनगर स्टेशनात शिरतो असा छान मोदकासारखा तो असा देवगिरीचा किल्ला आहे, दिसतो सुद्धा लांब सुंदर. पण किती सुंदर नाव देवगिरी. ते खिलजीची आक्रमण वगैरे लुटारूंनी एवढं लुटून दिलं, उरबाडून देत आहेत, ती दौलत संपेना. म्हणून ते दौलताबाद, खजिना, समृद्धी एवढी अफाट, त्यावरनं मग ते दौलताबाद पुढे झालं. तर 3 दिवस रात्र हा बाळ एकनाथ चालतोय आणि इथे संध्याकाळ झाली, रात्र आपला एक्या आला नाही म्हणून आजी आजोबांनी आक्रोश मांडला. बरं, अशी सुखकर यात्रा नव्हती काही तहान लाडू भूक लाडू वगैरे घेऊन काही ते गेलेले नव्हते. कशा काट्या कुट्यातनं आणि तो काळ कसा, तो 3 दिवसाचा रस्ता आणि मग ते तिथे पोचले. तर ते त्यांना जनार्दन स्वामी आणि त्यांना मामा मामी म्हणायचे, त्यांना निसंतान होते. तर त्यांना जे आई वडिलांची मायात प्रेम जे राहिलं होतं ते त्या निमित्ताने जनार्दन स्वामी आणि त्यांच्या पत्नीकडनं त्यांना मिळालेलं आहे. आणि सद्गुरू हा आपल्याला सद्गुरुनाथ आईसारखाच असतो आपल्या. पण
आईसारखा पण सगळ्याच गुरु ताहून सुलाकून आधी तुडवी मग प्रेमे पुरवाळी, म्हणजे लगेच काही पाजर फुटत नाही किंवा जवळ घेत नाही, आधी खूप कष्टाचं परीक्षा द्याव्या लागतात. तर इथे एक झालं जनार्दन स्वामी यांचं आडनाव देशपांडे आणि जे एकनाथ त्यांचं मूळ आडनाव आहे कुलकर्णी, पण त्यांच्या वंशजांनी पुढे गोसावी आडनाव घेतलेलं आहे, आडनाव बदललं आहे. तर हे 40 गावचे आहेत आणि ते प्रखर दत्तप्रेमी आहेत. म्हणजे खुद्द नाथांनी एकनाथी भागवताच्या 9व्या अध्यायात लिहिलेलं आहे दत्तात्रय जनार्दन स्वामी ज्ञानराशी, नाही हे महिपुती बुवाने लिहिलेलं आहे खरं, जनार्दन स्वामी ज्ञानराशी दत्तात्रय दर्शन देत त्यासी की दत्त. आणि हे म्हणतात दत्तात्रय जनार्दन दातारू, आणि त्यांना साक्षात दत्तात्रयांची कृपा त्यांच्यावर आहे. ते स्वतः म्हणायचे की ते सुफी संत चांद बोधला आपला गुरु, असं जनार्दन स्वामी म्हणतात. पण एकनाथ महाराज म्हणतात की स्वयं दत्तात्रयच माझ्या गुरूंचे गुरु आहेत, असं खुद्द नाथांनी लिहिलेलं आहे. आणि सुफी संतांचा उल्लेख केला म्हणून की त्या काळात पैठण काय, दौलताबाद काय, कुलदाबाद सगळीकडे म्हणजे आपण म्हणतो ना वरून कीर्तन आतून तमाशा तद्वत होतं की ते खबरे होते. एखादा सुफी संत त्यातला सज्जन नेक असेल, पण बऱ्यापैकी हेरगिरी आणि वाईट धोरणच होतं. पण नाथांचा त्या पैठणमध्ये पण त्यांचा हैदोसच होता, पण त्याच्यातही एखादा संत असेल सज्जन, कारण हे म्हणतात चांद बोलत आहे जनार्दन स्वामी म्हणतात माझा गुरु. पण ते म्हणतात संसारी मी शिरलो बहुत तापे पोळलो, औदुंबर क्षेत्री दत्तात्रयाशी शरण आलो, आणि संसारी दुःखी पावलो आणि बहुत कष्टी झालो, सेवा केली हिन याती द्रव्यासाठी यातायाती. म्हणजे त्यांना ते खूप वैषम्य आहे की मी शेवटपर्यंत मी यवनाचा किल्लेदार म्हणून, पण त्यांच्या प्रारब्धवशात तीच चाकरी लिहिलेली होती आणि ते श्रीमंत होते. म्हणजे गुरु दत्तात्रय आपले कसे आहेत की स्वामी समर्थांसारखे झोळी आणि लंगोटी लावून, पण तसे पण त्यांचे शिष्य आहेत उत्तमोत्तम, किंवा जनार्दन स्वामी आणि काही दाखले आहेत अमृतराय वगैरे की उत्तम राजभोग. पण राजभोग झाला तरी सुद्धा जो भर्तृहरीच्या श्लोकात आहे विरक्तीचा दाखला, म्हणजे असावे सर्वात नसावे कशात, तसं की विरक्तीचा दाखला कसा की सुख असो दुःख असो, मान मिळो अपमान मिळो, पैसा येवो पैसा जाओ, पण ज्याप्रमाणे, म्हणजे हा आता वरचा सिद्धांत झाला, त्याला दृष्टांत काय की ज्याप्रमाणे आपली सावली ही संगमरवरी फरशीवर पडली काय किंवा गटारात लोळली काय, आपल्याला थोडीच सोयरसुतक असतं, आपली सावलीच ना, आपण थोडीच आहोत ते. तर विरक्त माणसाचा जगातला वावर हा असा असतो, तेवढा उत्तम दाखला आहे. गिरगावात एक मोठे निसर्ग महाराज म्हणून संत होऊन गेले, तर त्यांना कोणीतरी म्हटलं की अहो ज्ञानेश्वर महाराजांना केवढं दुःख, अपरिमित दुःख सहन करावं लागलं, अगदी कल्पनेपलीकडे. तशी निसर्ग महाराज त्याचे म्हणाले की ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हाला सांगितलं का हो की मला जगाने एवढं छळलं म्हणून मी खूप दुःखी झालोय म्हणून. तर ते पुढे म्हणाले अहो महात्म्यांचं येणंच असं असतं की जसा एखादा नट, त्याला नाटकात खलनायकाने छळलं, त्रास दिला, मारलं, तर नट म्हणतो का त्याचा मला त्रास झाला, काय होणार, काय होत आहे, पुढे काय होणार, हे जसं नाटकातल्या नटाला आधीच माहिती असतं, तसं महात्म्याला आपल्या अवघ्या चरित्रात काय घटना लिहिलेल्या आहेत ते आधीच ज्ञात असतं. आणि म्हणून माऊलींचं पसायदान विश्वाचे अर्थ माझ्यामध्ये प्रकटले. तर तात्पर्य असं की विरक्ताचा जो उत्तम दाखला आहे तोच नाथांच्या चरित्रात आहे. आणि पुढे असं झालं की जनार्दन स्वामी त्यांना सगळंच घोडेस्वारीचं शिक्षण, किंवा एकदा असं झालं परचक्राचं आक्रमण झालं, पण हे तेव्हा गुरुवारचं अनुष्ठान आणि ते ध्यानात होते तपोमग्न. तर यांनी वेश परिधान करून हाती तलवार घेऊन 4 तास घनघोर लढाई केली आणि शत्रूला पिटाळून लावलं. पण आपल्या गुरूंच्या पायाशी येऊन बसले आणि विनम्रता, की काही उच्चार सुद्धा नाही. मग जेव्हा यांना कळलं की अरे म्हणजे आपल्या छोट्या वयातल्या शिष्याने हा पराक्रम केलाय, तेव्हा ते खूप खुश झाले. पण स्वतःच्या तोंडाने हुशारक्या कोणताच संत करत नाही. आणि एकदा
त्यांना तो एक दिडकी, आता आपल्याला एक दिडकी काय दमडी काय म्हणजे आणा वगैरे सगळंच आता अजून रुपया आहे. म्हणजे बघता बघता आपल्या डोळ्यासमोर बघा, म्हणजे आपण आपल्या लहानपणी 1 पैसा 2 पैसा 5 पैसे 10 पैसे 4 आणे 8 आणे 8 आणे तर 4 आणि 8 आणे माझ्या मुलांना पण माहिती आहे तिथपर्यंत, पण बघता बघता सगळे आता रद्दबादल झालेले आहेत. तर तो दमडी किंवा काय एका अडक्याचा काय हिशोब लागत नव्हता. एकाग्रता किंवा चिकाटी बघा केवढी. यांना रात्री हा दिसेना जवळ आपल्या, तशी ते बघायला गेले तर एका खोलीमधनं असा मिणमिणता उजेड येत होता, म्हणून त्यांनी आत डोकावून पाहिलं तर तेव्हा बरेच वेळ खटपट करून तो ताळा लागला होता, गणित ते लागलं होतं. तेव्हा त्यांनी आनंदाने अशी टाळी वाजवली. तेव्हा जनार्दन स्वामी असे डोकावत होते काय करतोय काय म्हणून, आणि आनंदातील ताळा लागला म्हणून अशी टाळी वाजवली. तशी मग ते आत आले आणि त्याला जवळ घेऊन म्हणाले, अशी लय जर तुला दत्तचरणी लागली तर मग दत्त महाराज त्यांच्या कृपेपासून तुला दूर ठेवतील का रे. तर अशी लय, एकाग्रता, चिकाटी. आणि म्हणून त्यांनी त्यांना काय सांगितलं, तिथे जो शूलभंजन पर्वत, तर त्या पर्वतावरती जा आणि तपश्चर्या करत राहा आणि काहीतरी प्रचिती येईल, काही वेगळे पण तुला जेव्हा अनुभवाला येईल तर तेव्हा मग तू सांगायला ये. आणि मग काय गुरुवाक्याप्रमाणे की त्याप्रमाणे ते शूलभंजन पर्वतावर बाल आहे का हे बाल एकनाथ, तर ते तपश्चर्याला बसले. एकाग्र होऊन त्यांचं ध्यान. आणि हा बालयोगी, तेजस्वी बालयोगी असा औदुंबर वृक्षाखाली ध्यान धारणेत बसलेला आहे. तर एक गुराकी जायचा आपल्या गुराला घेऊन, तर तो कासंडीतलं दूध काढून मोठ्या ममत्वानी नाथ जेव्हा म्हणजे त्या तपश्चर्यातनं बाहेर यायचे तेव्हा तो त्यांना द्यायचा. आणि एकदा तो जात होता तर त्याने असा प्रसंग पाहिला की बाल एकनाथ हे ध्यानमग्न आहेत आणि त्यांच्या हा डोईवर नागाचा फणा, आणि ते बघून हा घाबरला गवळी, आणि त्याने जोरात किंचाळी फोडली. तेव्हा मग तो नाग असा बाजूला झाडोऱ्यामध्ये निघून गेला. त्या किंचाळीने बाल एकनाथ भानावरती आले. आणि मग त्यांनी पुढे लिहिलाय, आम्हा डंखू आला काळ तो काळची झाला कृपाळ, भली ओळख झाली आता चित्त मिनलेसे चित्ता. की आम्हा डंखू आला काळ, पण त्यावरनं आणि मग तेव्हा मोरपीसधारी श्रीकृष्णाने बाल रूप आहे ना, जे बाल आपल्या श्रीकृष्णाचं त्या रूपात नाथांना दर्शन दिलेलं आहे. आणि गवळ्याला पण ते भाग्य लाभलं की त्यालाही ते बाल कृष्णाचं ते दर्शन झालेलं आहे. पण असं म्हणतात की ज्याच्या डोक्यावरती नागाने छत्र धरलेलं आहे, कृष्ण हा एक काली साक्षात उदाहरण आहे. आणि दुसरं बुद्धदेवांचं नेहमी देतात की नंद आणि उपनंद या नागांनी बुद्धदेव झाल्यावर त्यांना स्नान घातलं अशा अर्थाने. तर ते फार मोठ्या महात्मा या पदापर्यंत जातात असं म्हणजे इतिहासातल्या किंवा मोठ्या मोठ्यांच्या नोंदी सांगतात. आणि मग ही प्रचिती आली, मग ते आपल्या सद्गुरूंकडे सांगायला गेले. आणि त्याच्या आधी त्यांच्यावरती दत्तकृपा अशी झाली होती की ते आपल्या गुरूंसमवेत एकदा त्या खोल अरण्यामधनं फिरत होते. तर तेव्हा एक हे जे म्हटलं ना सुफी संत त्या टाईप फकीर म्हणजे, तर फकीर वेशातले एक आणि कुत्री त्यांच्या समवेत. मग जनार्दन स्वामींनी त्या कुत्रीचं दूध काढलं आणि शिळ्या भाकरीचे तुकडे ते असे पुस्करले. बाल एकनाथ हात जोडून लांबणं बघतायत आणि मग त्या दोघांनी ते सेवन केले. मग तो कटोरा रिकामा झाला. मग त्यांनी एकनाथांना सांगितलं की हा इथे पाण्याने धुवून आण म्हणून. आणि मग ते तो कटोरा घेऊन तो धुवायला गेले. तर जे दूध आणि भाकरीचे कण त्या ह्याला चिकटलेले होते, तर ते त्यांनी प्रसाद म्हणून सेवन केले. मात्र तर तेव्हा त्यांना त्रिगुणात्मक त्रैमूर्ती त्रिगुण रूपात आपण तीन हे म्हणतो ना, तर त्या रूपामध्ये
स्वयं दत्तात्रयाने त्यांना दर्शन दिलं आणि ती कुत्री जी होती ती म्हणजे साक्षात कामधेनू होती. आणि मग त्यांनी एकनाथांना आशीर्वाद दिलाय की जनार्दन स्वामींना म्हणाले, हा तुझा भक्त आहे, हा खूप मोठा भगवत भक्त होईल आणि ह्याच्या हातनं भगवत भक्तीचं खूप मोठं कार्य पुढे जाईल. अहो स्वयं दत्तात्रयांचा अनुग्रह किंवा अनुग्रह नव्हे, आशीर्वचन हे नाथांना मिळालंय. आणि पुढे पण एकदा त्यांना औदुंबर क्षेत्री दत्तात्रयांचं दर्शन झालेलं आहे आणि मग हे सिद्ध झाले. आणि मग गुरूंसमवेत त्यांनी काही काळ तीर्थाटन केलाय. आणि जेव्हा ते पंचवटीला आले नाशिक क्षेत्री, तर तेव्हा त्यांनी भागवत आहे हे चतुश्लोकी आहे आणि त्यातही परत की जी ज्ञानेश्वरांची ओवीबद्ध रचना आहे ज्ञानेश्वरी, पण ती ओवी आपण 3.5 चरणी म्हणतो. चौथा चरण हा अर्धा आहे. एकनाथांची पण ओवी आहे, यमक जुळलेला आहे, पण ती 3.5 नाही, पूर्ण 4 पंक्तींची त्यांची ओवी आहे, पण यमक आणि हे जुळवू नये बरोबर. तर तिथे त्यांनी जो 11वा स्कंद भागवताचा, तर त्याच्यावर निरूपण चालू केलं. आणि नाथांचं बरं का प्रतिभाशक्ती एकदम दांडगी आहे, उत्तम कवित्व त्यांच्या ठाई आहे. संगीताची म्हणजे थक्क होतो आपण की कशी काय एक व्यक्ती एवढ्या साऱ्या, मी एक कीर्तन करायचं म्हटलं तर ते म्हणतात तुमचा लय आणि ताल काही जुळत नाहीये. तर तेव्हा असं भारावून जातं किंवा म्हणजे आपल्या कल्पने पलीकडचं आहे सगळं त्यांना समजावून घेणं. तर हे चालते बोलते देवच आहेत पृथ्वीवर अवतरले सगळे संत म्हणजे. तर मग तिथे त्यांचं ते असं रसभरीत आणि उत्कृष्ट विवेचन ऐकल्यावर जनार्दन स्वामी म्हणाले की तू चतुश्लोकी भागवतातल्या 11व्या स्कंदावरती लिखाण कर. मग पुढे ते जेव्हा पैठणला आले, पण मुळात बघा यांचा विरक्त बाणा आहे, त्यामुळे लग्न बिग्न करण्याचा काही विचार नव्हता. अरे म्हातारे आजी आजोबा होते, हा एकच अवशिष्ट भानुदास वंशाचा, ते एवढे दुःखी झाले. जनार्दन स्वामींनाच साकडं घातलं. तेव्हा जनार्दन स्वामींनी आज्ञा केली की तू चतुर्भुज नव्हे, तू विवाहबद्ध हो आणि आजी आजोबांजवळ राहा आणि पैठणलाच राहून पुढचं कार्य कर. निव्वळ गुरु आज्ञेमुळे ते विवाहबद्ध झालेले आहेत. आणि मगाशी सांगितलं तसं त्यांची पत्नी म्हणजे कशी समसमा संयोग की झाला की खरोखर म्हणून स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानामि कुतो मनुष्य, की अशी पत्नी मिळणं म्हणजे एवढी उत्कृष्ट ती जोडणी झालेली आहे. म्हणून त्यांचा तो संसार हा प्रपंच हा परमार्थाभिमुख झालेला आहे. त्याच्यावरनं परत एक मला महाराज आपल्या गोंदवलेकर महाराजांचं किती वचनं द्यावीत आणि सांगावीत तेवढी थोडी आहेत. पण महाराज म्हणत की एखादा पुरुष बाहेर किंवा 4 लोकात कसा वागतो त्याच्यावरनं त्याचं मोठेपण किंवा योग्यता आजमावू नका, कारण तो काय त्याच्यावरती एक प्रेशर असतं चांगलं होणं, त्यामुळे तो बाहेर कसाही वागेल. पण घरी तो जर आपल्या कुटुंबाशी पत्नीशी चांगला वागत असेल आणि ती जर म्हणत असेल, पण अर्थात पत्नी सुद्धा त्याला साजेशी हवी तेव्हा, नाहीतर दोघांची हात मिळवणी झाली की ते घराला घरघर लागायला वेळ नाही लागणार. पण उत्कृष्ट पत्नी असून तिला साथ देणारा पती आहे आणि हा बरोबर आहे असं जेव्हा पत्नी म्हणत असेल तर तेव्हा तो उत्कृष्ट पती किंवा व्यक्ती या सदरामध्ये. तर नाथांनी ते सिद्धच केलेलं आहे. आणि मग त्यांचा तो गृहस्थाश्रम, धन्य गृहस्थाश्रम आणि नाना धर्म नाना वर्ण सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम उत्तमातला उत्तम. आणि मग हरिमुखे म्हणा त्यांनी कीर्तन वगैरे पण चालू केलं. आणि त्यांचा जो प्रपंचाचं जे वर्णन आहे तर त्यांना 3 म्हणजे पहिली जी आहे ती गोदावरी, पण ते तिला कौतुकाने लीला म्हणत. आणि तिचा जो मुलगा म्हणजे यांचा नातू मुक्तेश्वर, म्हणजे मुक्तेश्वर कसे आहेत की ते उत्तम संतत्व पण आहे आणि व्यक्तित्व कवित्व सगळंच त्यांच्या ठाई. कारण नाथांचा आजोबांचा आदर्श आहे. नाथ कसे आहेत, आधी ते उत्कृष्ट आचारवंत आहेत आणि मग विचारवंत आहेत. आधी केले मग सांगितले. त्यामुळे पुढची आपण म्हणतो ना खाण तशी माती पालक तसे पाल्य, तर त्यामुळे ते उत्कृष्ट बीजच आधी उत्तम आहे म्हटल्यावरती त्याला येणारी फळं सुद्धा तशी उत्कृष्टच निपजणार. आणि मग दुसरा हरिपंडित आणि त्याच्यानंतर तिसरी जी गंगा. तर लीला जी पहिली मुलगी ते तिला लीला म्हणायचे, ती त्यांची खूप आवडती होती. आणि हरिपंडिताच्या बाबतीत कसं झालंय
की सगळ्यांनाच सोसावं लागतं. हरिपंडित कर्मठ होते, तर त्यांना आपल्या वडिलांचं आओ जाओ घर तुम्हाला हे धोरण पसंत नव्हतं. सर्वांना मुक्तद्वार, त्यामुळे त्यांना आपलं घर पांजरपोळ झाल्यासारखं वाटायचं. आणि परत नाथ हे अभिमानी होते, वेदांचे अभ्यासक होते, की नाथांनी प्राकृतात रोज बोलत राहावं हेही त्यांना पसंत नव्हतं. तर त्यामुळे ते कंटाळले, कारण बाकीचे ज्ञाती बांधव पण हरिपंडिताला अनेक प्रोत्साहन देत राहिले. आणि ते एवढं विकोपाला गेलं, म्हणजे सगळ्याच संतांना सोसावं लागतं. पण सोसण्यातनं सुद्धा शेवटी जोडणं जे त्यांनी साधलंय की ते आपल्या पत्नीला घेऊन काशीला गेले. वेदाध्ययन काशी विश्वेश्वराच्या नगरीत रमले. 15 वर्ष ते तिथे राहिले. आणि नाथांना किती दुःख झालं असेल की आपला मुलगा रागवून आपल्यावरती निघून गेला. आणि मग आईचा लाडका मुलगा तिचा, आणि सर्वार्थानेच उत्तम हरिपंडित. त्या आईला शेवटच्या दिवसामध्ये सुचेना, अश्रुधारा लागले गिरजाबाईंना. नाथांना म्हणतात, अहो जा माझ्या हरीला घेऊन या म्हणून. आणि मग नाथ काशी क्षेत्री गेले. तर याने त्यांना 2 अटी घातल्या, परान्न खायचं नाही आणि मराठीत प्रवचन करायचं नाही. तर नाथ म्हणाले, नाथांनी त्याला तू काशी सोडून आता आईच्या भेटीला तरी पैठणला ये सांगताना नमस्कार घातलं. म्हणजे वडील जेव्हा पुत्राच्या पाया पडले आणि रदबदली केली की तू चल, तर तेव्हा मात्र सटपटला तो क्षणभर. आणि मग ह्या 2 अटी घातल्या आणि त्याच्यावरती तो परत आलाय. आणि त्या निमित्ताने 2 गोष्टी, की एक वृद्ध स्त्री होती पैठणमध्ये, खूप गरीब होती. तर तिला कोणीतरी सांगितलं, तू जर योग्य ब्रह्मज्ञानी अशा व्यक्तींना सहस्त्र भोजन घातलंस तर पुढच्या जन्मी तुझं दारिद्र्य जाईल. तर आता ही इतकी गरीब, एकाला जेवण व्यवस्थित घालायची तिला मारामार, सहस्त्र भोजन कुठे घालणार. पण तिला कोणीतरी सांगितलं की अशी जर योग्य व्यक्ती म्हणजे नाथ, की एक जेवला तरी सहस्त्र भोजनाचं पुण्य त्यातनं मिळेल. आणि हरिपंडित म्हणजे यात काय, म्हणजे हे विज्ञानाच्या निकषावर गाजणारे. तर ही म्हातारी नाथांकडे आली आणि हरिपंडित म्हणाला, 16 ओळं सगळं कर्मठपणा टोकाचा. तो म्हणाला, भोजन मी करणार, मी वाढणार, मी खरकट आणि पत्रावळ गोळा करणार, ते चाल, तुम्ही बाजूला बसायचं, फक्त नमस्कार करायचा. ते चालणार असेल तर नाथ तुमच्या घरी वडील जेवायला येतील. ती माऊली म्हणाली, ठीक आहे वृद्ध स्त्री. आणि त्याप्रमाणे नाथ जेव्हा याने तो सोहळ्यातला स्वयंपाक केला, त्यांना वाढला. आणि नंतर ते काय आपण हे जेवढं चित्र होती ते उचलून, ती पत्रावळ उचलून तो टाकायला गेला. तर काय, एक पत्रावळ म्हणजे ह्या ना सगळ्या श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या आहेत. एका पत्रावळीखाली दुसरी पत्रावळ, सहस्त्र, एक पुण्यात्मा जेव्हा सहस्त्र भोजनाचं पुण्य तिला मिळालं. त्याच्यावरनं भागवतात किंवा कृष्णचरित्रात कथा आहे की जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ केला, तर तेव्हा जेव्हा एवढा ब्रह्मज्ञानी जेवतो ना, तेव्हा घंटा किणकिणण्याचा आवाज येतो. तर अनेक ब्राह्मणांच्या पंक्ती उठत होत्या. तर तेव्हा कृष्णाला तो सूक्ष्म आवाज ऐकू आला. तर तेव्हा कृष्ण म्हणाला, बाहेरचं उच्चिष्ट खायला बहुतेक जनक, याज्ञवल्क, शुक महर्षी किंवा आणि 1-2 नावं घेतली कोणीतरी मोठ्या महात्म्यांची, यापैकी कोणीतरी बाहेर आलेलं आहे. आणि खरंच बाहेर जाऊन बघितलं तर काय, की या ब्रह्मज्ञानी लोकांच्या पंक्ती होत आहेत आणि स्वतः कृष्ण उच्चिष्ट काढतायत आणि त्या पत्रावळी नेऊन बाहेर ठेवतायत. अहो भाग्य. तर ते उच्चिष्ट खायला आणि कृष्णाच्या हस्ते ते गोळा करून ते बाहेर ते खायला शुक महर्षी ते कोण हे होत होते. म्हणजे एक व्यक्ती जेवल्यावर सहस्त्र याचं ते, आणि ती घंटा सूक्ष्म किणकिणत होती तेव्हा. तर तेव्हा खरंच नाथांचं केवढं अद्भुत चरित्र आहे की तेव्हा हरिपंडिताचे डोळे त्या निमित्ताने उघडले. आणि मग त्यांनी दुसरी जी अट घातली होती की मराठीत म्हणजे प्राकृतात नाही. आणि ते म्हणाले, बरं बाबा तू प्रवचन कर, तू मोठा संस्कृतचा आणि वेदांचा अधिकारी आहे, मी आता निवृत्त होतो. आणि मग ते बाजूला बसले. आणि मग ह्याचं खूप हे होतं, म्हणजे जो संत काय म्हणतात, ज्याच्यात संत आणि पंडित यांच्यामध्ये जो नेहमी भेद सांगतात ना,
की पंडित आहे ती सोपी गोष्ट कठीण करून सांगतो तो पंडित, आणि कठीण गोष्ट सोपी करून सांगतो तो संत महात्मा. तर इथे तसंच झालं. ती गर्दी, ते सगळं सर्वसामान्यांच्या बंपर सगळं डोक्यावरनं जायला लागलं ते तत्वज्ञान, आणि हळूहळू करत जी गर्दी ओसरायला लागली तर ती अवघे असे त्याला ज्यांनी चढवलं होतं असे 4 विद्वान तेवढे, असं एवढा नाथांचा वाडा भरलेला की एकदा असं झालं की एक वडाराचं जोडपं ते कीर्तनाला आलेलं, आणि दमून भागून दिवसभराचे अतोनात कष्ट होते, ते गुपगुपीत असे ह्याच्यावर बसले. कीर्तन ऐकता ऐकता काय झालं, दाराच्या कडेला बसले होते, अशी दाबून गर्दी, आणि मग मध्येच ते दार असं उघडलं तर त्याच्यात ते गर्दीबरोबर आतच ढकलले गेले. तर आत ते नाथांचं शेजघर होतं आणि शय्या घर, तर त्याच्यामध्ये गुपगुपीत गादी, बिचारे दमलेले होते, आणि त्या गुपगुपीत अशा गाद्या आणि गाद्या गिरद्या कधी जन्मात झोपणं सोडा बघितलं पण नसेल त्याने, आणि भुके हे होते, दमलेले जीव ते दोघंही त्या गाद्यांवर झोपले. आणि सकाळी उठतात तर बाप रे, आपण नाथांच्या म्हणजे याच्यावर झोपलो. त्याला एवढा पश्चाताप झाला, पण नाथ म्हणाले काही नाही, आता जेवण खाण करून तिची ओटी बिटी भरून म्हणजे केवढा गहिवर आला असेल, कोण एवढं करेल, नाथच करू जाणेत ते. म्हणजे दातृत्व किती, आणि सर्वांप्रती म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत असं म्हणते. तेव्हा एक दंडवत स्वामींची गोष्ट घेते नाथांच्याच पैठणमधले. तर ते दंडवत स्वामी बघा, नमन भक्ती, त्यांनी जो भेटेल, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, की निर्वैर सर्व भूतेषु, कोणाशी वैर भावनाच नाही, जो भेटेल त्याला दंडवत. आपण म्हणतो ना, दंडवत सांगा माझा दंडवत सांगा, कुरवपूरच्या श्रीपादांना दंडवत सांगा, कारंजाच्या नृसिंहांना दंडवत सांगा, किंवा प्रज्ञापुरीच्या स्वामींना समर्थांना माझा दंडवत सांगा, तसा दंडवत. तर एकदा असं झालं, एक मेलेलं गाढव पडलं होतं आणि दंडवत स्वामींनी त्याला दंडवत, ते मेलेलं गाढव उठून बसलं, कारण त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती त्या नमन भक्तीमुळे, आणि ते गाढव उठून बसलं. आणि हे घाबरले, हे धावत धावत नाथांकडे आले, नाथांना नमस्कार केला. मी काय करू? म्हणाले, स्वामी तू तात्काळ आता समाधी घे, कारण ज्यांना कळेल की तू प्रेत उठवतोय, यमाच्या कारभारात गडबड होईल आता सगळी, आणि तू संकटात सापडशील. पण गुरु आज्ञाप्रमाणे, गुरु नव्हे त्यांचे, पण गुरु एवढा अधिकार यांच्या मनात त्यांच्याविषयी, ते तात्काळ असे बसले आणि ध्यानस्थ स्थितीमध्ये बसलेल्या स्थितीत ते ब्रह्मलीन झाले. तशी ब्रह्महत्येचं पातक. तर नाथांना त्यांनी सांगितलं की आता तुम्ही, तिथे तो आजही दगडी नंदी आहे, नाथांचं जसं समाधी स्थान आहे, दंडवत स्वामींची पण समाधी तिथे आहे, तर तुम्ही आता या दगडी नंदीला चारा खाऊ घाला. तर नाथांनी तोही म्हणजे काय आहे माहितीये का, चमत्कार, म्हणजे देवाची लीला आहे. कारण जिथे भक्त खोटा ठरेल तिथे देवच, म्हणजे युगायुगात तो होतो, पण देवाला तो म्हणजे हे काही खेळे नव्हे, डोंबाऱ्याचे खेळ, जसे दिवसाला 3 पण होतील, चमत्कार आहेत ते पण हे चमत्कार अद्भुत रम्य आहेत. क्वचित एखाद वेळेला त्याची ती अनुभूती येते. तर त्या दगडी नंदीला जसा त्यांनी चारा खाऊ घातला, तशी ते नंदीला म्हणाले, नंदी देवा आता तुम्हीही उठा आणि गोदेमध्ये जलार्पण करा. आणि मग तो दगडी नंदी ताडकन उठला. नाहीतर यांना त्यांनी आत्माहुती सांगितली होती, पण नंदीनीच गोदार्पण केलेलं आहे. पण नाथांच्या चरित्रात, किंबहुना सगळ्याच संतांच्या चरित्रात एवढ्या गुणरम्य आणि अद्भुत कथा, कारण ते काय चालते बोलते ईश्वरच आहेत. तर तेव्हा देवाला भक्ता संकटात सापडतो तेव्हा धाव घ्यावीच लागते. आपली काय हाक कमी पडते. म्हणजे राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. तर आपली क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीत आपण मार खातोय, पण हताश होऊ नको. या जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, नित्य नवादिस जागृतीचा, त्या भावनेने या क्षणापासून जे महाराजांनी सांगितलंय, शेंडी तुटो की पारंबी तुटो, नामस्मरण सोडू नका. तर शेवटी आता 10 मिनिट थोडक्यात घेते, 9 पर्यंत संपवते. तर मग तो हरिपंडित अशा प्रकारे म्हणजे जो बदलाच नसता. पण मग नाथांनी सांगितलं, अरे मी बोलत नाही, माझ्या तोंडनं
की आपुलिया पळे नाही मी बोलत जे तुकाराम महाराज म्हणतात, माझं विश्वंभर बोलवितो तर तद्वत परमात्माच ते वधवून घेतो. आणि हरिपंडिताला ती प्रचिती आली, लीन झाला तो. आणि तद्वत तिसरा प्रकार, यांची जी तिसरी मुलगी जी मी म्हटलं ती गंगा, तर तिचे पती, ती मुदगल बाजूच्याच गावात राहायची, पण दुर्दैवाने तिचा नवरा एका दुसऱ्या बाईच्या नादी लागला. तशी गंगा मुलगी विचारी होती, तिने आपल्या वडिलांना सांगितलं की तुम्ही यांना हे पैठणनाथ घेऊन आले. ती बाई पण आली मग मागोमाग. तशी मग ही मुलगी आपल्या वडिलांना म्हणाली की बाबा तुम्ही जाऊन त्यांना तिच्या घरी जा आणि तिला तुमचं कीर्तन पाजर फुटेल, द्रवेल आणि बदलेल, तर तिला कीर्तन ऐकायला घेऊन या. तशी गोदेवरती नाथांनी काही नाही, गोदेवरती स्नान झाल्यावरती ते त्या बाईची माडीची पायरी चढले आणि तिला भगवती म्हणून नमस्कार केला. सटपटली त्या बाई आणि म्हणाल्या अहो रोज माझ्या कीर्तनाला या. आणि नाथांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनाला येणाऱ्या सगळ्यांना ओगराळभर, मी साखर वाचले पण माझ्या मनात आलं तेव्हा साखर नव्हती ना, साखर ब्रिटिशांनी आणली म्हणतो ना, आपण गुळ म्हणूया, पण काहीतरी द्यायचं. ते द्यायचं का म्हणजे पहिल्यांदा हे निमित्त आहे, तो ओढला जावा. जसं न्यूटनला गणिताची गोडी लागावी म्हणून लहानपणी आई काय करायची की एक टॉफी एक गणित, की त्या टॉफीसाठी गोळीसाठी तो तन्मयतेने एक गणित करायचा. पण नंतर त्याचा गणिताचा व्यासंग एवढा वाढला की पुढे गोळ्या पिळ्या त्या राहिल्या बाजूला, टॉफीसाठी गणित न राहता गणितासाठी गणित झालं. तद्वत नाथांचं की जो येईल त्याला काहीतरी द्यायचं की त्या निमित्ताने तरी गोर गरीब येतील. आणि एकदा जो त्या भगवत धारेला लागला ना, मग तो मग उलट्या दिशेला नाही, मग तो धारेतनं बरोबर पुढचा प्रवास त्याचा त्याच दिशेने होणार, ही भावना. तर त्या बाईंकडे म्हणाले माझ्या कीर्तन म्हणजे आम्ही रोज कीर्तन करतो रात्री, तर तुम्ही कीर्तनाला या. आणि मग त्या भक्तिकथा वगैरे ऐकता ऐकता बाईंना सगळं आपलं आयुष्य आठवलं, पश्चातापाची बोचणी लागली. आणि एक दिवस कीर्तन संपलं तशी नाथांच्या त्या पायावरच कोसळल्या आणि आक्रोश करायला लागल्या. म्हणाल्या मी खूप पापकर्म झाली, मला या खातेऱ्यातनं सोडवा. तशी मग नाथांनी तिला देवाच्या कनवाळूपणाच्या, थोर भगवत भक्तीच्या खूप कथा सांगितल्या, धैर्याच्या गोष्टी सांगितल्या आणि दिलासा दिला. म्हणजे एका तगडात दोन पक्षी, बाई सुधारली आणि जावई पण सुधारले. तर नाथांच्या चरित्रात म्हणजे हे महात्माच करू जाणे, नाहीतर आपली जी वृत्ती आहे मला काय त्याचे म्हणजे आपण आपल्या मुलांवर आल्यावरती ती वृत्ती आपली राहत नाही. पण त्या निमित्ताने की फक्त मी माझं किंवा माझं कुटुंब न बघता पहिल्यांदा जो इस्रायलचा दाखला दिला त्यावरनं आपल्या कक्षा रुंदावायला पाहिजे. आणि माझं राष्ट्र, माझा समाज, कारण माझं राष्ट्र टिकेल, हिंदू राष्ट्र टिकेल तर माझा हा सनातन वैदिक धर्म शाबूत राहील. तर ती पण कुठेतरी अंतर्यामी एक बोध सदैव जागती हवी. आणि नाथांच्या चरित्रात जर मी श्रीखंड्या घेतला नाही तर नाथ चरित्रच अपूर्ण राहील. की असं झालं आणि नाथांकडे उद्धव पण होता, गिरिजाबाईंचं लग्न झालं तर तो त्यांच्या माहेराहून आलेला आहे आणि शेवटपर्यंत अजन्म तो राबला. म्हणजे उद्धव आणि त्यांचा एक बालमित्र होता, ते त्याला सखाच म्हणायचे. ह्या दोघांचं नाथांच्या यशस्वी प्रपंच आणि परमार्थामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि तद्वत श्रीखंड्या मगाशी मी म्हटलं ना तसं की देव भावाचा भक्तीचा मुकेला नवे नवे भक्ताच्या भक्तीचं ऋण त्याच्या शिरावरती चढतं आणि देवाला मग भक्ताची सेवा करायला इतकं आवडतं की हा द्वारकेचा राणा श्रीखंड्या हा एक दिवस लहान असा वयामधला हा गुलाबी पंचा आणि खांद्यावरती एक पंचा घेतलेला त्यांच्या दारामध्ये आला. म्हणाला नाथ म्हणाले तुझं नाव काय? तशी हा म्हणाला श्री हे काय त्याने कृष्णा श्रीखंडे असं काही श्रीखंडे असं नाव सांगितलं की मी मला आई वडील नाहीत आणि मी तुमच्याकडे चाकरी करू इच्छितो. म्हणाले तुला काय काय हवं द्यायचं मी त्या मोबदल्यात? तर म्हणाला काही नाही, मला 2 वेळचं जेवण आणि डोक्यावरती छत्र आणि झोपायला हे एवढंच मला पुरेसं आहे. आणि मग तो एवढी प्रचंड कामं करायचा श्रीखंड्या राबायचा, मुख्य त्याची कावड भरणं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. 12 वर्ष परब्रह्म लाभलं. आपण म्हणू
नाथ एवढे अधिकारी म्हणता, मग त्यांना परब्रह्म आपल्याकडे राबतंय ते कळू नये का हो? अहो, तो मायेचं पटल होतं, त्याला ते त्यामुळे मायेच्या पटलामुळे कळू शकलं नाही. आणि किती कामं करावीत, नाथांच्या पूजेची सगळी तयारी करायची, चंदन घासायचं आणि गंगेवरनं पाणी आणणं. आजही तो रांजण आहे आणि असं म्हणतात, म्हणजे तो रांजण मोठाच आहे की तो भरता भरत नाही. जो नाथषष्ठीचा उत्सव होतो ना, तो रांजण भरता भरत नाही. आणि मग एक असं निमित्त होतं की कोणीतरी एक कळशी टाकते, कळतच नाही हा कधी भरणार आहे, हे मात्र अजूनही अलौकिक आहे. आणि मग एकदम तो रांजण भरतो, त्या कळशीचं निमित्त होतं. पण हे निमित्त म्हणते ना, त्याच्यावरनं जे ज्ञानेश्वर म्हणतात ना की देवाची आहे, हरिपाठाच्या अभंगात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेनेचारी मुक्ती साधी येल्या. तर आपण म्हणू, अरे ज्ञानेश्वरांनीच म्हटलंय देवाची द्वारी उभा क्षण भरी. मी एक क्षण अगदी भक्तिभावपूर्वक देवाच्या द्वारी उभा राहिलो तर चारी मुक्ती म्हणजे साधूची मुक्तीपर्यंत जाईल. पण नवे नवे तसं नव्हे, अनेक क्षणांमधला शेवटी क्वांटिटी ही आहेच, क्वालिटी हवीच. आणि शेवटी क्वांटिटी लीड्स टू क्वालिटी. की अनेक क्षणांमधला असा एक क्षण, तो नाही प्रेडिक्ट करू शकणार की असा एक क्षण येतो की तेव्हा मग तो चारी मुक्ती साधतो. तर तसं त्या रांजणाचं वैशिष्ट्य आहे की भरता भरता कधी भरेल कळत नाही. आणि मग अशी एक कावड हे पडते त्याच्यामध्ये की एकदम तो भरून वाहतो. तर ते कावड भरणं आणि उष्ट सगळं गोळा करणं आणि तन्मयतेने रात्री नाथांच्या पायाशी बसून, अहो परब्रह्म पायाशी बसून नाथांचं जे लढीवाळ रसाळ याच्यामध्ये कीर्तन आणि नाथांचं लिखाण तर प्रचंड आहे. आज शुक्रवार आहे म्हणून आणि आजच्या काळाची ती गरज आहे. दार उघड बाई दार उघड, कामक्रोध याच्यावर कोरडा कडा कडा ओढतो. दार उघड बाई दार उघड. तुळजा भवानीला जो जोगवा मागितलाय, आईचा जोगवा मागविन फेरा 84चा चुकविन. त्यांच्या गवळणी आहेत भारूड, भारूड म्हणजे बहुरूढ, म्हणजे त्यांनी विनोदाच्या आवरणाखाली झणझणीत अध्यात्म म्हणा किंवा समाज जोडणीचं रसायन त्याच्यामध्ये आहे. आणि प्रचंड लिखाण काव्य त्यांच्या याच्यावर आहे. त्याच्यात आपण एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण उत्तरार्धात लिहिलेलं हे सर्वाधिक महत्त्वाचं. आणि रुक्मिणी स्वयंवर आलं इथे, जी छोटीशीच पोथी आहे. तर ते असं झालं की 12 वर्ष परब्रह्म असं राबलं की लक्ष्मीहूनही अधिक त्या आवडली माधवास कावडती, आवडती स्कंधावरती, नावडती ठेविली पायाशी. लक्ष्मी ही लक्ष्मीहूनही अधिक त्या आवडली माधवास कावडती. ती कुणासाठी तो वाहतोय तर त्याच्या भक्तश्रेष्ठासाठी तो वाहतोय. आणि मग एक ब्राह्मण जो द्वारकेला अनुष्ठान ठेवलाय तर रुक्मिणी माता स्वप्नामध्ये आली की अहो देव इथे नाहीतच. म्हणतो असं कसं, ते पैठणला आहेत. मग हा नाथांचा वाडा विचारत विचारत त्या दाराशी आला. हा कावड घेऊन आलाय श्रीखंड्या आणि त्याला कळलं हा घेणेकरी आलाय, माझी जायची एक्झिट होण्याची वेळ आता आलेली आहे. देव दुःखी झाले कारण इतक्या आनंदात होते 12 वर्ष ते. आणि मग ती कावड जे आत ठेवायला गेले काय तिकडेच ते अंतर्धान पावले. आणि इथे नाथांनी आक्रोश मांडला. नाथ आणि गिरिजाबाईंना चतुर्भुज रूपात पितांबरधारी भगवान श्रीकृष्णाने तो जो आलेला ब्राह्मण तोही त्यालाही ते दर्शन घडलाय. साक्षात चतुर्भुज रूपात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलेलं आहे. आणि मग परत अंतर्धान पावले. पण नाथ म्हणाले, प्रापंचिक होते ना, नाथ म्हणाले अरे तू लहानच आलास, 12 वर्ष माझ्याकडे राबलास, आता तू विवाह योग्य झाला होतास, मला अरे तुझं आता लग्न करून द्यायचं होतं. तशी म्हणजे ते काही त्या भावाने नतमस्तक झाले पण अजूनही तो श्रीखंडच आहे त्यांच्या डोळ्यासमोर. तर त्यामुळे मग देवांनी त्यांना सांगितलं हरिवंश पुराण आणि भागवत याचा आधार घ्या आणि त्या आधारे काव्यात्मक छोटेखानी रुक्मिणी स्वयंवर लिहा. तर त्यामुळे तुम्हाला माझं लग्न लावून दिल्याचं पुण्य आणि सत्कर्म त्या योगे घडेल. आणि मग जे रुक्मिणी स्वयंवर लिहिलाय, छोटीशीच आहे पोथी, तर आजही हा परत हेच आहे.
हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे की ज्या मराठवाडा आणि त्या भागात तर खूप आहे की गुरुजीच देतात त्यांना ती पोथी की ज्या मुलीचं आता लग्नाचं सुयोग्य वय काय, सगळ्याच मारामाऱ्या आहेत, तर जिचं लग्न होत नाहीये अडतं, तर ती मग असा एक हे आहे हे म्हणतो ना आपण उपाय काहीतरी की तिने ही पोथी वाचावी आणि त्याने निश्चित तिचा चांगला ठिकाणी योग जुळून येतो, अशी आजही अपरंपार श्रद्धा गावाकडे किंवा त्या भागात नाथांच्या भागामध्ये अपरंपार आहे. तर अशा प्रकारे हा उद्धव म्हणजे नाथांच्या याच्यामध्ये गिरिजाबाई काय, उद्धव काय किंवा श्रीखंड्या ते तर परब्रह्मच डोललं 12 वर्ष त्यांच्या घरी की त्यांच्या वाचून नाथांचं हे एवढं जे भव्य दिव्य कार्य आहे ते कठीण झालं असतं. आणि मग वयाच्या 60 नंतर त्यांना एकदम रामायणाची म्हणजे झालं असं की मुद्गल शास्त्रींचं एक जे रामायण आहे ते अर्धवट राहिलं होतं, ते नाथांनी पुरं करायला घेतलं आणि मग ते रामकथेतच 60 नंतर त्या रामकथेने एवढे भारावले की त्यांच्या मनाने घेतलं आता भावार्थ रामायण की आता आपण रामायण लिहावं आणि त्यांनी हेच सांगितलंय की बंध विमोचन राम त्याचं पूजन करा आणि ब्रह्मद्रोही विश्वद्रोही रावणाचा निपात करा. ही गर्जनाच आहे म्हणजे आक्रमक आहे त्यांचं जे रामायण आहे ते म्हणजे ठणठणीत याच्यामध्ये ते रामायण लिहिलंय. आणि ते लिहिता लिहिता असं झालं की गिरिजाबाई म्हणजे त्यांना सोडून गेलेल्या आहेत आणि मग तिथेच नाथांना मग निवृत्तीचे वेध लागले की आता त्यांना जगणं नको वाटायला लागलं. आता म्हणाले उर्वरित रामकथेतनं मी आपला निरोप घेतो, तर लोकांना अश्रुधारा व्हायला लागल्या. आधी नाथांचं जाणं हे पण पचवणं कठीण होतं. म्हणजे आता एक प्रसंग सांगूनच संपवते की अहो नाथांचं महात्म्य मी सामान्य स्त्रीने काय सांगायचं, तर नाथांच्याच पैठणमध्ये नव्हे, पैठणजवळ आंबेजोगाई तिथे दासोपंत म्हणून एक सिद्ध महात्मा होते. म्हणजे त्यांनी माहूरगड दत्तात्रयांची शयनभूमी, तर तिथे कडकडीत अनुष्ठान केलेलं आणि साक्षात दत्तात्रय त्यांच्या समवेत म्हणजे समवेत आहेत, अनुग्रह तर आहेच आहेत. त्यांची ख्याती एवढी की दासोपंतांची पासोडी फार मोठा ग्रंथराज, त्या ग्रंथराजाचा प्रभाव असं म्हणतात, माझं एवढं वाचन नाही, असं वाटतं अरे बापरे आयुष्यात खूप काही राहून जाणार आहे, पण ग्रंथराजाचा प्रभाव दासबोधावरती अपार पडलाय अशा थोरा मोठ्यांचं लिखाण आहे. तर ते एक दिवस माडीवरती दत्तात्रय त्यांच्या समवेत सोंगट्या खेळतात, अधिकार बघा दासोपंतांचा. आणि तेव्हा नाथ त्यांच्याकडे म्हटलं ना, नाथ म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी जनार्दन स्वामींचा पुण्यतिथी सोहळा हा मोठ्या प्रमाणावर व्हायचा, तर नाथ त्यांना बोलवायला स्वयं जातीने आलेत. आणि असं झालं जिन्यावरती पावलं वाजली मात्र इथे दत्तात्रय अंतर्धान पावले, सोंगट्या खेळ मांडलाय. आणि दासोपंत म्हणाले अरे कसा रे तू अभागी, म्हणजे आता मी आणि स्वयं दत्तात्रय आम्ही सोंगट्या खेळत होतो, तू आलास म्हणजे तू पामर अशा अर्थाने तू आलास मात्र दत्तात्रय अंतर्धान पावले. अशी नाथ विनयशीलता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नामदेवराय म्हणतात अहंकाराचा वारा नलगो माझ्या विष्णुदास भाविकासी. ज्ञानेश्वर म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. असो पण नम्रता एवढी. नाथ म्हणताय खरोखर मला काहीच कळत नाही, तर तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने येऊन मला मार्गदर्शन करायला हवं. ठीक आहे म्हणाले. आणि मग त्या फाल्गुन वद्य षष्टीला नाथांचा वाडा सजलेला, म्हटलं ना सगळ्या देवांच्या जयंत्या महोत्सव पारणं सगळं सांग्र संगीत त्यांच्याकडे व्हायचं. तर मग दासोपंत आले, त्यांचा रुबाब अधिकारच मोठा ना, तशी आले तर देवडीवाला म्हणजे रक्षण म्हणतो ना दारावरती विष्णू मंदिरात गेल्यावर कसे जय विजय पारेकरी, तसा देवडीवाल्याच्या याच्यात म्हणजे ते आपल्याला नाही, आपण सामान्य माणसं त्या अधिकारीच व्यक्ती ते जाणणार. तर त्यांना स्वयं दत्तात्रय दिसले देवडीवाल्याच्या ह्याच्यात, हातामध्ये बाला घेऊन रक्षण करते. तशी ते म्हणाले अहो दत्तात्रया की तुम्ही आणि इथे आणि अशा प्रकारे. तशी म्हणजे दत्तात्रय प्रभू म्हणाले अरे हे तर काहीच नाही, तू आज जाऊन बघ आज श्रीखंड्या काय रपतोय. तशी हे म्हणाले कोण श्रीखंड्या, म्हणाले आज जा आणि बघ म्हणून. तर तशी
मग श्रीखंड्या म्हणजे साक्षात परब्रह्म. पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जिथे साक्षात दत्तात्रय यांच्या दारावरती देवडीवाल्याच्या याच्यात आहेत, तर त्यांचा अधिकार किंवा त्यांच्यावर दत्त कृपा केवढी असावी. पण मग त्यांनी उत्तरार्धामध्ये की माझा हा रामकथा कोण पूर्ण करेल, तर हा आपला गावबा पुरणपोळी प्रिय गावबा ते नित्यानंद महाराज पुढे शिष्य त्यांचा. म्हणजे त्या गावबाची पण गोष्ट अशी, एकदा त्याची आई त्याला घेऊन आली, म्हणाली अहो माझ्या मुलाला गुळ खूप आवडतो, तर त्या मी कसा सोडवू त्याचा. तर नाथ म्हणाले तुम्ही 15 दिवसांनी या मुलाला घेऊन. आणि मग काही नाही, 15 दिवसांनी आले आणि नाथांनी त्याच्यावरनं की बाळा गुळ खायचा नाही हा, आपल्याला चांगला नसतो जास्ती खाणं वगैरे असं प्रेमाने एवढंच सांगितलं. म्हणाले जा आता तो नाही गुळ जास्त खाणार. तशी त्या बाई म्हणाल्या हे काय, मग हे तुम्ही 15 दिवसापूर्वी सांगू शकला असतात ना, एवढंच फक्त सांगितलं आणि पाठीवरनं हात फिरवला. पण नाथ म्हणाले अहो पण मला स्वतःलाच गुळ एवढा प्रिय आहे की रोज मला पुरणपोळीचं जेवण लागतं, तर माझी ती पात्रता नव्हती. आधी केले मग सांगितले, तेव्हा 15 दिवस मी ते गुळ खाणं बंद केलं आणि तेव्हा मी मग याला म्हणजे सिद्ध सांगण्यास सक्षम झालो. तर अशा या नाथांनी मग आपलं कोण पूर्ण ती म्हणतात जोडणी, परत जोडणीवरती आले की जोडणी किती महत्वाची असते, समाज जोडणी. इथे ही ग्रंथ जोडणी झालेली आहे की ते भावार्थ रामायण उर्वरित त्यांच्या या पुरणपोळी प्रिय गुळप्रिय गावबानी नित्यानंद स्वामींनी महाराजांनी ते पूर्ण केलेलं आहे. पण ती बेमालूम झालेली आहे. मला खंत वाटते की मी अजूनही अरे माझा जन्म फुकट गेला असं म्हणावं लागेल की अजूनही मी भावार्थ रामायण वाचलेलं नाही आहे. पण ते उत्कृष्ट सांधणी ती झालेली आहे. आणि मग नाथांनी शांतपणे म्हणजे सगळी पैठण नगरी काय म्हणजे मोठा पहाडच कोसळतो असा महात्मा जेव्हा जातो ना, खूप सैरभैर स्थिती होते. आणि नाथांनी हे एक हाती कार्य केलं आहे. कारण तिथे ज्ञानदेव आणि सगळं तेव्हा 18 पगड जातीतनं संतांची मांदियाळी होती, पुढे तुकाराम आणि रामदास स्वामी. पण हा जो मोठा मधला काळ आहे, मधल्याचं कार्य खूप मोठं आहे पास ऑन करणं. आणि संक्रांत एक संक्रमण म्हणते, तेव्हा संक्रांतीचा एक अर्थ आहे पास ऑन, पुढे सरकवणं हेही आहे. तर तेव्हा समारोपाला की संक्रांत एक स्थित्यंतर एक संक्रमण म्हणते, तेव्हा की संक्रमण म्हणजे पास ऑन. जसं जो गायक आहे त्याला वाटेल आपल्या मुलाने गायक व्हावं, डॉक्टर आहे त्याला डॉक्टर वाटेल, तर तद्वत आपल्यालाही वाटलं पाहिजे की माझे जे आपल्या धर्माचे जे उत्कृष्ट आचार विचार मार्गदर्शक तत्व आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, त्या पुढे जायला पाहिजे. तर त्यासाठी म्हणजे ती जोडणी आपल्याला साधली पाहिजे. मी जर ती माझ्यापुरतीच मी ठेवली, पुढच्या पिढीला दिली नाही, तर मग खरंच आपण करंटे होऊ. तर नाथांकडे हीच प्रार्थना करूया की केवढ्या कष्टाने ते कार्य. आणि बऱ्याच चरित्राचा भाग राहिला, पण ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण नाथांनी केलेलं आहे. स्वप्न दृष्टांतातनं मुळी तो सगळा भाग माहिती. आणि त्यांनी पुढे हेच लिहिलंय, ज्ञानेश्वरी पाठी जो रचेलो ओवी, तो जाण ठेवील करवंटी अमृताचे ताटी. तर ज्ञानेश्वरांचं शुद्धीकरण आणि आळंदी समाधी पण नंतर 1296ला ज्ञानेश्वर गेले आणि लगोलग ह्याचं आक्रमण जे आलेलं आहे, भयावह ते आक्रमण होतं, सगळंच नेस्तनाबूत झालंय. पुढे निजामशाही तो विळखा सगळा वाढलेला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये नाथांनी म्हणजे ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण काय आणि प्रमाणभूत म्हणजे ज्ञानेश्वरी आज जी आपण जी ज्ञानदेवांनी लिहिलेली जी वाचतो, तर त्याचं श्रेय सगळं नाथांना जातं. आणि जे भागवत आहे ती ज्ञानेश्वरीची पुरवणी सप्लिमेंट अशा अर्थानेच त्याचं वर्णन केलं जातं. तर धन्य धन्य एकनाथ महाराज. तर आज मला माभोरकर दादांनी हा जो महिमा सांगायची एक संधी दिली आणि तुम्ही श्रोत्यांनी जे काही बोबडे बोल स्वरूप माझं जे ऐकून घेतलं, तर त्याबद्दल श्रोता मूर्ती जगदीशाची पुन्हा पुन्हा आभार प्रदर्शित करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इथेच समारोप करते. धन्यवाद.